एका बाजूला तुम्ही पाहतायत त्विशा रिची जितून निलेशन डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक घेऊन येतात भूषण गोळे आणि स्ट्राईक एंडला अतुल भोईर मॅन फ्रॉम वाडेकर आणि नो स्ट्राईक एंडला सुभाष पवार मॅन फ्रॉम कल्याण. दोन्ही खेळाडू आपण पाहतोय कल्याणच्या सलामीला. पहिला चेंडू आपण पाहतोय भूषण गोळेने चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. नितीन टर्न किती होते बघा चेंडूमध्ये, टपांत किती चेंडू स्किट केले बघा. आय विल लुक ॲट द ॲक्शन रिप्ले इन फ्रंट ऑफ अँगल. ओ किती कट केलंय बघा, स्विंग अँड मिस. नक्कीच चांगली गोलंदाजी. भूषण गोळेकडे व्हेरिएशन चांगले अष्टपैलू खेळाडू ॲज अ आयकॉन त्याला इन्व्हाइट केले आणि सातत्याने तो खेळत असतो. भूषण गोलंदाजी बघा, प्रेक्षकांचा आवाज फर्स्ट सेमीफायनल मध्ये. हा चेंडू चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले होते मिडॉन वरनं. अक्षय ठेटे होते तिथे मॅन फ्रॉम नानकर. सिंगलने खातं उघडले ते फलंदाज अतुलने. चांगली सुरुवात केली गोलंदाजीमध्ये भूषण गोळेने. मिडॉनला अक्षय ठेटे मॅन फ्रॉम नानकर. नानकर गावाचं नाव उंचावलं या खेळाडूने शहरी क्रिकेटमध्ये. दोन संघांमध्ये फर्स्ट सेमीफायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळते, त्यामुळे थोडासा दबाव असेल कारण की इथून जो संघ जिंकेल मच्छिंद्र सर तो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. महाराष्ट्राची एवन जोडी तुम्ही पाहतायत सुकेजी डाके साहेब आणि निलेशदादा पाटील. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची मालिकावीरची बाईक पुरस्कृत करण्यात आली आणि चांगली गोलंदाजी करतायत भूषण गोळे. भूषण गोळे का त्याला ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्याची नियुक्ती केली माहिती होती. किती चांगली गोलंदाजी बघा, कधी टर्न करतोय, कधी वेगावरती स्वार होते. ॲक्युरेसी खूप चांगली आहे, कंट्रोल देखील चांगला आहे, लेन देखील चांगली आहे, लाईन देखील चांगली आहे. आणि P1 मध्ये अशा प्रकारे गोलंदाजी करणं हे चॅलेंजिंग असतं कारण फक्त 200 षट रेस्ट्रिक्शनच्या बाहेर आहेत. त्यामुळे व्हेरी गुड बॉलिंग, सच अ ग्रेट बॉलिंग अँड ग्रेट परफॉर्मन्स फ्रॉम द गोले. पहिल्याही दिवशी मच्छिंद्र सर याच दोन टीममध्ये सेकंड मॅच झाली होती. दोन्ही टीमने पहिली मॅच जिंकली होती आणि तिथून मात्र बाजी मारली होती श्री गजानन डेव्हलपर्सने. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकेल. 3 धावा दाखल. चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूच्या माध्यमातून. चेंडूला बघा किती लवकर टर्न केला, बॅकफुटला गेला. जागा बनवून शॉटसाठी माहिती आहे चेंडू टेक ऑफ होत नाही, मोठे फटके येत नाहीये. त्यावेळेस सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि तेच चित्र तुम्हाला पाहायला मिळालं नितीन पहिल्या षटकामध्ये. नक्कीच भूषण गोळेने आतापर्यंत या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली ॲज आयकॉन. स्ट्राईक एंडला सुभाष पवार. फटका चांगल्या मात्र क्षेत्ररक्षण टीममध्ये ज्या प्रकारे मच्छिंद्र सर क्षेत्ररक्षण लावलंय त्याच प्रकारे ते गोलंदाजी करतात. करण धुळे तिथे मॅन फ्रॉम जोवेली. हो चेंडूचं मेरिट देखील खूप चांगलं आहे. ज्या दिशेने चेंडूचा मेरिट देखील तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज देखील भाग पडलं मेरिटनुसार खेळायला कारण कोणतीही चूक नाही मैदानावरती. आणि हेच तर आयकॉन खेळू त्याची का निवड केली, त्याने उत्तर दिले मैदानावरती. सच अ फॅबुलस बॉलिंग अटॅक आणि एन्काउंटर अटॅक मी म्हणेन काउंटर अटॅकला सुरुवात केली म्हणजे ती पहिल्या षटकामध्ये गोळे यानं सुपर बॉलिंग. नाही नक्कीच खेळाडूंचं तर कौतुक झालं मात्र आमचे स्कोरर बिपिन दुबेचे मी कौतुक करेल. 5व्या रात्रीमध्ये खूप चांगली स्कोरिंग केली आणि त्यानंतर मी मयूर भोईरचाही उल्लेख करेल. मोठा गावचे त्यांनी चांगली स्कोरिंग केली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात पॉवर प्लेमध्ये. म्हणजे किती नियंत्रण या गोलंदाजाकडे. अचूक टप्पा आहे भूषण गोळे. इथे मात्र अपील करण्यात आलेलं आहे. तर बघा फलंदाज झेलबाद झालीत की रनआउट तर रनआउट झालेत फलंदाज. प्रभावी गोलंदाजी खरोखरच खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. P1च्या गोलंदाजी कर आतापर्यंत आपण 4 सामने पाहिले. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. स्वीप करायचा होता फटका मात्र खूप चांगला झेल तिथे टिपण्यात आला होता आणि त्यानंतर मात्र धावचीतचा अपील स्वीकारला पंचानं आणि हेच दाखवत असताना पहिला धक्का दिलाय तो अवघ्या फार कमी धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मदती पाचारण करतात विजय पावले. यस काय परफॉर्मन्स दिला मागच्या सामन्यामध्ये, भरपूर अपेक्षा असतात त्याच्याकडनं. नितीन मगाची धावचीत झाला त्यानंतर मात्र सामना पुन्हा निसटता विजय प्राप्त केला. तोच खेळाडू मध्ये येत असताना नाही विजय पावले रनआउट जरूर झाले. म्हणजे त्यांच्याकडे मॅच फिनिशर होता ना अमोल पाटील, अनंत वाघ. त्यांनी मॅच फिनिश केली अमोलने शेवटला येत असताना. आणि बऱ्याच मॅचेस अशा अमोल पाटीलने टर्न करून दिलेत, मॅच फिनिश केलेत. रिची जितू रिलेशन डोंबिवली जिंकून दिलेत. त्याचमुळे सुजित पाटील नेहमीच तेजस पाटील असतील, सुजित पाटील असतील, अमोलवरती भरोसा दाखवतात. सोनार पाटाचा जो खेळाडू आहे योगेश पाटीलचा मी उल्लेख करेल. या स्पर्धेत योगेशला फारसं यश मिळालं नाहीये मात्र चांगला फलंदाज आहे.
अक्षय थेटे न्यू बॉलर P2 मध्ये धावसंख्या धावा होती फक्त 4 गडी बाद झाले ते 1. आपण पाहतोय पहिला सेमीफायनलचा एन्काउंटर नंबर पहिला सेमीफायनल एन्जॉय करतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि प्रेक्षक वर्ग मात्र या सामन्याचा आनंद लुटत असताना जे प्रेक्षक युट्यूबला आम्हाला पाहतात स्वागत आहे तुमचं. TDP मध्ये कुठे जाऊ नका, पाहत राहा. आज या चषकाची शेवटची रात्र आणि कोण उचलणार चषक याची उत्कंठा मात्र शिकायला बसते. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस हवेत कर 3 शतकात सीमा रेखामध्ये बघू शकाल P2चं आणि 4 धावा 1 बाद सावध सुरुवात मैदानावरती. सेरामचे ऑनर रेमान सरांकडे एक पारितोषिक आहे. सलग 3 षटकार मारले तर 2000 रुपये कॅश प्राइज दिले जाईल फलंदाजाला. अक्षय अकुट टप्प्याचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने. पकाचा पंचांचा इशारा देतो. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी सुहास पवारच्या बॅटमधून पहिला संघर्षमय चौकार. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले बघा, एवढं सोपं नव्हतं. चेंडू टप्प्यानंतर आतमध्ये आला, इनस्विंग झाला होता आणि इनस्विंग झालेल्या चेंडूवर एवढा चांगला फटका सजवणं विदिन सेकंड मध्ये. सच अ ब्रिलियंट बॅटिंग आणि पहिला मोठा फटका या चेंडूत येत असताना रेमान सरांनी एटीएम खुला केला बघा. सलग 3 चौकार जरी आले तरी 1000 रुपये दिले जातील. इथे चांगला चेंडू होता कारण की रेमान सरांनी बघा एटीएम खुला केला. आता मात्र खेळाडूंवर तिथे भरघोष बक्षिसं लावतायत. सियाराम मेन्सवेअरचे ऑनर आहेत. नक्कीच व्हिजिट द्या शिल्पाडा रोड कल्याण इथे. नितीन डाऊन द ट्रॅक गेला होता फलंदाजाने, लगेच बीट झाला चेंडू आणि बीट झाल्यानंतर दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा झाली की एक्झॅक्टली कुठे चुकलं. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा, दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला, मोठा फटका आला, त्यानंतर मात्र वंडरफुल कमबॅक वन्स अगेन. अक्षय हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, दूरवर आहेत. 1 रन्स पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू केलाय. विजय पावलेने कॉल दिलाय. 2 धावा पूर्ण होत्या आणि 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 1-0. प्रथम बॅटिंग करत असताना त्वेषा रिची जितूने शिरून डोंबिवली. अक्षय थट्टे इनकटर गोलंदाज आहे बघा. टप्पामध्ये किती आतमध्ये चेंडू आणतोय, वेगावरती स्वार होतोय आणि अशा रीतीने गोलंदाजचं युनिट तुम्हाला पाहायला मिळतंय. या संघांमध्ये मजा येईल. या सामन्यामध्ये कुठेही जाऊ नका, लक्ष वेधते तुमचं या लक्षवेधी लढतीकडं. नक्कीच धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 10 वरती पोहोचली. 50-55 चांगलं टार्गेट असू शकतो विजय पावले सारखा एक गोलंदाज या टीम मध्ये. फटका चांगला आहे, चेंडू उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सुहास पवारच्या बॅटमध्ये येतोय TDPL 6R. फलंदाज अटॅकिंग फटकेबाजी. व्हाट अ ट्रिमेंडस शॉट, magnificent stroke and what a balance. That's a great hit and this is a good finish. That's a 6. सोपं नव्हतं नितीन या चेंडूला आतमध्ये आणणारा चेंडू तेवढाच ताकदीनं याने मात्र तेवढाच ताकदीनं प्रचंड प्रतिकार केलाय and that's a might hit. That's a 6. नक्की षटकार आलाय सुहास पवारच्या बॅटमधून. नितांत गरज आहे धाबांची. 15 वरती तो बॅटिंग करतो या मॅच मध्ये. ॲज आयकॉन नेहमीच सुहास पवार, रोहित भालेराव या 2 खेळाडूवरती नेहमीच विश्वास दाखवलाय. सुजित पाटील अँड कंपनी, तेजस पाटीलचा मी उल्लेख करेल. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. क्षेत्ररक्षक डिप्स केले वरनं वेगाने आलेत. विजय पावले सांगते 2 धावा होणार नाहीयेत सुहासला. 1च रन्स मिळाले. म्हणजे तर सर काय वाटतं 2 धावा झाल्या असत्या की नाही? नाही, निश्चित झाल्या नसत्या कारण क्षेत्ररक्षक फार वेगाने तिथे आला होता. चेंडू त्याच्या हातामध्ये होता. ग्रीप देखील त्याने बनवली होती. फक्त फेकायचं बाकी होतं. त्याला धावाची शक्यता फार कमी होती नितीन. नक्कीच कारण की विकेट सुद्धा दोन्ही बॅट्समनची महत्वाची या मॅच मध्ये. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. पहिल्या षटकामध्ये 4 धाबा, या षटकामध्ये धाबा आल्यात. विजय पावल्याने सुहासने बॅटचा फेस ओपन केलाय आणि धावांची नितांत आवश्यकता आहे मैदानावरती. नक्कीच सीआरचे ऑनर आपण बघतोय रेमान सर, तेजस पाटील यांचे खूप चांगले मित्र सुद्धा आहेत आणि त्यांनी पारितोषिक सुद्धा लावलेलं आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विजय पावले, अक्षय थेटे राईट मोर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात 4 होत्या. या षटकात बिपिन आमचे ऑफिशियल स्कोरर सांगते 13 आलेत. तर मी 2 षटकात 17 झालेत. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं ज्यावेळी मॅच झाली वाशी इंडियन्स आणि मोलिक इलेव्हन मेगास्पोर्ट वाघबिल, मोलिक इलेव्हन मेगास्पोर्ट वाघबिलची धावसंख्या होती 2 षटकात 18 होती आणि तिसऱ्या षटकात 26 आल्या होत्या. बघायचं इथे तिसऱ्या षटकात किती धावा येतील. चेंडू खाली राहिला बघा. ज्या पद्धतीने प्रयत्न केला होता विजयपाने रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा, नाही जमलं त्याला. डॉट डिलिव्हरी इज अ गुड फिनिश. 2 षटकांची सांगता 17 धावा 1 बाद इथे आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना, पहिला एन्काउंटर सेमीफायनल नंबर आपण पाहतोय. 2 दादा संघांमध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत प्रवास या दोन्ही संघांचा खडतर राहिलाय आणि हा सामना देखील फाईट होणार यातील मात्र शंका नाहीये.
श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघात टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. या प्रथम फलंदाजी करत ट्विशा स्पोर्ट्स रिची जितू निलेश 11 डोंबिवली संघाला आमंत्रण दिलं आणि ते आमंत्रण त्याने स्वीकारलं. 17 धाबा धावसेका फलकावरती गडी बाद झाला तो 1 आणि आता या जोडीवरती लक्ष असणार आहे किती धाबानं गोलंदाज सज्ज होतोय. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक फेकलं तो मात्र पुन्हा एकदा ऐकतोय. दुसऱ्या स्पेलमध्ये रोशन गोळे आयकॉन खेळू मैदानावरती येत असताना भूषण गोळे ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि रिस्की सिंगल. धावांसाठी संघर्ष नेहमीच केला निधन जेव्हा जेव्हा भूषण गोलंदाजीसाठी आलाय मैदानावरती. नाही, चांगला गोलंदाज आहे. या स्पर्धेत त्याने एक वेगळी छाप सोडली पहिल्या मॅच पासून. जे दुसऱ्या मॅच मध्ये श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघ अडचणीत होता, बॅटिंगची नितांत गरज होती, तेव्हा बॅटिंगही त्यांनी चांगली केली. या षटकात एका षटकातून कसेही षटकार आले तरी रेहमान सरांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नितीन, या गोलंदाजीचं एक वैशिष्ट्य राहिलं बघा, ते ज्यामध्ये रिलीज ऑफ डिलिव्हरी करतो ना तेव्हा खूप लवकर स्वतःला कंट्रोल देखील करतोय. हे वैशिष्ट्य राहिलंय कारण मागच्या 7 चेंडूंमध्ये फक्त 4च धावा दिल्या होत्या आणि पुन्हा संघनायकाने त्याचा स्पेल समाप्त करण्याचा प्रयत्न केलाय. गुड डिसिजन बाय कॅप्टन. आणि बघायचं या षटकात ती धावा येतील. आता विजय पावले आणि सुहास पवार याच्याकडं लक्ष लागणार आहे. किती धावा कुठतात ह्याकडे लक्ष असणार आहे. ओव्हर द विकेट. ओ व्हाट अ शॉट, दॅट्स अ ग्रेट फिनिश, बिग शॉट, दॅट्स अ षटकार, मोठा फटका, भरपूर काळानंतर मोठी फटकेबाजी. कारण मागच्या षटकामध्ये P1चं षटक होतं तेव्हा मात्र थोडासा फलंदाज अडकळला होता. मात्र आता नाहीये. बॅटचा फेस ओपन केलाय आणि धावा येण्यास सुरुवात झाली. स्टान्स फार वेगळा होता. अटॅकिंग स्टान्समध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट आहे तिथे. बॅकअप मिळणार. ग्राउंड फिल्डिंग खूप चांगलं. चिंटू होता तिथे मात्र पुन्हा माघारी परतलाय. वेल फिल्डिंग फ्रॉम चिंटू. चिंटूकडे दुसऱ्यांदा चेंडू गेलाय आणि त्यानं थ्रो देखील तेवढ्या डीपमध्ये फेकलाय. मनगट टाकते खूप चांगला वापर केलाय. ग्रिप लवकर बनवली आणि त्याच वेगाने चेंडू देखील फेकलाय. नाही, चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. असं वाटलं होतं विजय पावलेला, असं वाटलं होतं 2 धावा होतील, मात्र नकार दिलं सुहासने. आणि सुहास सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. त्याच्याही बॅटमधनं षटकार आलेला आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की थांबायचे. धावा येत आहेत, धावा यायला सुरुवात झाली. आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही या मॅचमध्ये 15 बॉलचा खेळ समाप्त झाला. 25 झाले आहेत. अजूनही 30-35 झाले तर मॅच रंगतदार होईल. होतील, शंका नाहीये. ओ लवली ड्राईव्ह, स्क्वेअर स्टेट ड्राईव्ह आणि गॅपमध्ये चेंडू सुरक्षित फटका सीमा पलीकडं. अजून एक दर्जेदार चौकार. धन्यवाद डीजे. यासाठी सुहास पवारने सांगितलं विजय पावलीला धावा यायला सुरुवात झाली, त्यामुळे माझ्याकडे स्ट्राईक राहू दे. आणि चौकार आले लगेचच पुढच्या बॉलवरती. काय चित्र आपण बघतोय. ज्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये 4च धावा दिल्या होत्या त्या गोलंदाजाला मार बसलाय. करता वेळ बदलली, धावांची नितांत आवश्यकता आहे ती ओळखली या फलंदाजानं. ओ डेंजरस डिलिव्हरी, सच अ ग्रेट. विकेट किपरला मिस केला. चेंडू मागे निघून जातोय. एकदा पूर्ण केले चेंडू निघून जातोय तो. पंचांच्या इच्छा मी वाट पाहतोय. नशिबाचा चौकार. येस, ॲब्सोल्युटली नो डाऊट. 4 धावा ऍड होतील बघा. मी मगाशीच उल्लेख केला, धावा सुरू व्हायला सुरुवात झाली की थांबणं थोडंसं कठीण होतं. आणि सुहास पवारने सांगितलं की धावा यायला सुरुवात झाली. जरी गोलंदाज भूषण गोळे असतील बघा, आता यष्टिरक्षक सुद्धा बीट झाले आणि 4 धावा मिळालेत. मजिंद्र सर, नितीन, गती किती आहे बघा चेंडूमध्ये. विकेट किपर खूप मागे आहे यष्ट्यांच्या आणि गती किती आहे बघा. वेग किती आहे, भन्नाट वेग होता चेंडूवरती. आणि चेंडू मिस झाला फलंदाज आणि विकेट किपर देखील मिस झाला. मात्र नशिबाचा चौकार निश्चित मिळाला आहे. 4 धावा धापलकावरती. दर्शक पुढे वेगानं वाढत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा. नंतर मात्र आता 30व्या षटकाला प्रारंभ झाला. 33 धावा 1 बाद से आपण पाहतोय. विजय पावले आणि सुहास पवार यांच्यामध्ये एक चांगली भागीदारी होते आणि ती भागीदारी संघाला कितपर्यंत नेऊन ठेवते हे पाहणं गरजेचं असणार आहे. प्रेक्षकांमध्ये चर्चेला उदाहरण येते की धावा किती होणार, 50+, 60+, 70 पर्यंत होणार का, आणि सामना कसा होणार, किती फाईट होणार, किती कुतूहल निर्माण होणार आणि या सामन्यात प्रेक्षकांना किती मनोरंजन मिळणार हे सांगणं फार कठीण असणार आहे. राऊंड विकेट. ओ इन स्विंग, आउट स्विंग माफ करा. चेंडू आपण किती बाहेर काढलाय बघा. खाली ठेवलाय. उंची जास्त आहे कोणाची तरी देखील चेंडू कमरेच्या. चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. षटक क्रमांक 3 ते समाप्त झाले. 3 षटकात बॅक टू बॅक 2 चौकार असते. असं वाटलं होतं सलग 3 चौकार येतील की काय. आणि लेमन सरांकडनं पारितोषिक सुद्धा मिळालं असं. 11.5
0-0च्या सरासरीने 33 धावा दाबाल कधी लागल्यात. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दुसरी सेमीफायनल वाशी इंडियन्स आणि दुसऱ्या बाजूला पॅरामाउंट RMC इम्प्रा. 33 धावा दाबालकावरती नितीन हेलिकॅमच्या माध्यमातून विलोभनीय दृश्य आपण पाहिले. स्वर्गवासी हरिभक्त बरानकर मारुती बुवा क्रीडांगणाचं निलजेचं मैदान खूप मेंटेन आपण पाहतोय आणि लश ग्रीन एरिज आपण पाहतोय. विकेट्स खूप सुंदर आहे आणि अशा 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 33 धावा 1 बासी आपण पाहतोय. 11ची सरासरी कायम ठेवणं यश लाभले संघाला आणि येणारे 2 षटक अजूनही प्रलंबित असणार आहेत. बघायचंय चर्चा झाली तर 2 षटकाचा कोटा संपलाय. तो मात्र भूषण गोळेचं त्याच्या पहिल्या षटकामध्ये आल्या 4 धावा. हे षटक थोडंसं मागणं ठरलं आणि या षटकामध्ये आल्या त्या 15 धावा. एकूण त्याचं विश्लेषण 2 षटकांचं 19 धावा 1 गडी त्याने बाद केल्यात. आता लक्ष असणारे सुहासकडं आणि किती धावा होणार हे पाहणं गरजेचं असणार आहे. नक्कीच धावांची गती चांगली आहे. त्रिशरीची रिलेशन डोंबिवली टीमची आपण पाहिली तर 33 धावा झाल्यात. 11.00च्या सरासरीने धावा बनवल्या आहेत आणि या सरासरीने मच्छिंद्र सर धावा बनवल्या तर 55 होतील या मॅच मध्ये. नितीन एक गोष्टीचा उल्लेख करेन मी. 10 वाजून 20 मिनिटं होतात. तापमान माझ्यावरती फक्त 18°C आहे. काल आम्ही धडाकेबाज स्पर्धा कव्हर केली तिथे 16°C डिग्री तापमान. किती थंडी आणि त्या थंडीमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. खरे दर्दी प्रेक्षक आहेत आणि आज देखील आपण पाहतोय 18°च्या खालती तापमान आहे. दवबिंदूचं प्रमाण वाढलंय. चेंडू ओला होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांना कठीण असतं ग्रिप बनवणं, चेंडूवरती कंट्रोल ठेवणं. मात्र ते दाखवल्या मैदानावरती. 33 धावा 1 बासी आपण पाहतोय. TDPL पर्वत 4 आणि चषक कोण उचलायची उत्कंठा शिकायला पोहोचते. 3 षटकांमध्ये 33 धावा 1 बासी आपण पाहतोय. 4थं षटक गोलंदाजी सज्ज होत असताना ओमकार तारमाली येत असताना सेकंडला विजय पावले. भरपूर अपेक्षा असणार आहेत सुहासकडनं देखील कारण दोन्ही फलंदाजांना आता बॅटचा पेस ओपन केलाय. लाईफलाईन त्याच्याकडे भरपूर आहे कारण आतापर्यंत एकच गडी बाद झाला तोही धावचीत. त्यामुळे 12 चेंडूमध्ये किती धावा येतील, किती गडी जातील आणि किती षटकार चौकार लागतील, किती मोठं लक्ष असणार आहे. एक नव्हे अनेक प्रश्न या उत्तर शोधू आपण येणाऱ्या 4थ्या षटकामध्ये. नाही नक्कीच 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सुभाष पवार आहेत ते कॅप्टन आहेत. दुसऱ्या बाजूला ॲज अ आयकॉन ऑल इंडिया विजय पावले आहेत. त्यामुळे चांगलं बॅटर रंगेल या मॅच मध्ये कारण की बघायचं गोलंदाज ओमकार सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे हे विसरून चालणार नाही. येस ॲब्सोल्युटली नो डाऊट. म्हणून तर त्याची TDPL मध्ये निवड झाली. प्रत्येक खेळाडू स्टार कास आहे. 33 धावा दापालकावरती शेवटच्या 12 चेंडूचा खेळ प्रलंबित. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी. डाऊन द ट्रॅक बाउन्स शोल्डरचा योग्य वापर. मी किती चांगली गोलंदाजी करू शकतो हे दाखवलंय. उंचीचा किती फायदा घेतलाय, शोल्डरचा किती चांगला वापर केलाय आणि चेंडूला एक्झॅक्टली रायझिंग डिलिव्हरी डॉट डिलिव्हरी. नक्कीच हीच खासियत आहे ओमकारची. चेंडूला थोडंसं बाउन्स देतात. पावसाळी क्रिकेट सुद्धा भरपूर स्पर्धा गाजवल्या ओमकारने. 70-70ची स्पर्धा तुम्ही पाहिली. तारिक सय्यद सरांची कोणगाव येथे तिथे खूप चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. येस ॲब्सोल्युटली नो डाऊट. विजय पावले सेकंडला मोठ्या फटक्यांच्या विचारात मध्ये तेवढ्याच ताकदीने गोलंदाजी करत असताना गुड बॉलिंग गुड स्टार्ट. उलटा पुलटा म्हटलं जातं. चांगला फटका. यस 1 बाउन्स सीमा पार. क्लासिकल स्ट्रोक निश्चित म्हणणार नाहीये मात्र खूप चांगला रिस्की फटका होता. 1 बाउन्स सीमा पार चौकार. चौकाराची नितांत गरज होती. त्विषा रिची जितुलेश्वर डोंबिवली टीमला आपण पाहतोय. त्विषा म्हटल्यानंतर नक्कीच आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक आणि संघ मालक तेजस पाटील यांच्या कन्येचं नाव आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रिची जितू निलेश 3 दिग्गज खेळाडू आज आपल्यामध्ये नाही आहेत मात्र त्यांच्या नावाने सातत्याने संघ उतरवत असतात. तेजस पाटील असतील डायगरचे, त्यानंतर सुजित पाटील यांचा मी उल्लेख करेल. प्रशांत म्हात्रे असतील, प्रमोद म्हात्रे असतील आणि संपूर्ण टीम त्यांची. 5 चेंडूमध्ये 11 धावा कुठल्या आतापर्यंत फलंदाजांना स्ट्राईकला असणारा विजय पावले वेगळ्या शैलीने खेळत असताना एज अँड टेक अँड बिग ब्लो. यस बिग ब्लो. दुसरा धक्का मैदानावरती विजय पावले इज वॉकिंग बॅक. 11 धावांची केळीचा यावेळी मात्र येते स्वल्प विराम आणि नव्हे तर वेगळ्या शैलीने केल्याचा प्रयत्न मोठ्या फटक्याच्या नादामध्ये आणि आता मात्र भेटलाय विजय पावले. दुसरा धक्का आपण पाहतोय तो 37 या धावसंख्येवरती. Yes, thank you DJ. येथे नेक्स्ट बॅट्समॅन अमोल पाटील मॅन फ्रॉम सोनापाडा इन ॲट नंबर 4 वरती येत असताना चांगली गोलंदाजी. नितीन काय सांगते एक्झॅक्टली कारण खूप चांगली गोलंदाजी मध्ये ती पाहायला मिळते. जेव्हा धावा आल्या तेव्हा ब्रेक देखील लावला आहे
आळा देखील घातलाय मैदानावरती. नक्कीच चांगला कमबॅक केला. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू पिचिंग केला होता, त्यालाही छेडछाणी केली विजय पावलेने आणि सदतीस झालेत. काल शेवटची मॅच आपण पाहिली तर 50 धावा बनवल्या होत्या जागृती स्पोर्ट डोंबिवली मध्ये. ती मॅच शेवटच्या बॉलवरती केली होती. इथेही 50-55 झाल्या. तर मला असं वाटतंय की ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. हो, प्रश्नच नाहीये, कारण मी मगाशीच उल्लेख केला होता दवबिंदूंचा. वियमान दृश्य आपण पाहतो स्क्रीनवरती. ही दृश्य अक्षरशः डोळ्याची पारणं फेडणारे दृश्य आपण पाहतोय. वियमान दृश्य, सच अ ब्युटिफुल पिक्चर ऑन द स्क्रीन बोर्ड बाय हेली कॅम. खूप सुंदर चित्रीकरण केलं होतं. धावसंख्या किती होणार, 50+ होणार का? प्रत्येक चेंडूवरती बघा क्षेत्ररक्षणामध्ये फील्डिंगमध्ये चेंजेस हवेत, कारण प्रत्येक धाव ही फार महत्त्वाची आहे. त्यांना माहिती आहे चेसिंग करायचे धावा थोडंसं कठीण असणार आहे आणि हेच कारण आहे की प्रत्येक धावेचा मात्र आळा घालण्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्रॅटेजी आहेत मैदानावरती नितीन. नक्कीच अमोल आलेत. मागची मॅच त्याने फिनिश केली होती सुपर 8ची, ती मॅच जिंकून दिली होती आणि इथेही त्याच्याकडनं आता अपेक्षा असतील कॅप्टन सुभाष पवारला की अमोलने धावा बनवाव्या या मॅचमध्ये, कारण 4थं षटक मार्गस्थ आहे. बघायचं अमोल फार मोठा बॅटस्पीड आहे, प्लॅटफॉर्म चांगला आहे, स्वतःला हिरो साबित करण्याची फार चांगली सुवर्ण संधी देखील त्याच्याकडे. बघायचं गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा चांगला फटका, क्लासिकल टायमिंग, छोटे डीप कव्हर रिझन मध्ये निघून जाते गोळीच्या वेगानं. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. आज तर दर्जा आहे TDPLचा, आज उंचावलाय मी म्हणे TDPLचा अजून दर्जा, कारण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण दाखवलंय मैदानावरती, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा मुजरा दाखवलाय मैदानावरती. बघा हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवर. फटका चांगला होता, मात्र फिल्डिंग सुद्धा तेवढी चांगली आपल्या पाहायला मिळते. गॉडसन किका होता तिथे, उत्तमचा खेळाडू. आणि हीच तर वैशिष्ट्य राहिलं TDPLचं. संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेळू या मैदानावरती. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, सिद्धपुढे सरकलाय, लॉंग ऑनला सिंगलची अपेक्षा असेल. अलॉंग द कार्पेट चेंडू गुदगुल्या करत निघून जात असताना एकच धाव. 1ने धावसंख्या पुढे सरकली ती 40 वरती. मच्छिंद्र सर इथून अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडूमध्ये 15 जरी आल्या तर 55 होतील आणि तो फायटिंग स्कोर आहे या सेमीफायनलच्या मॅचचा. हो, ॲब्सोल्युटली नो डाऊट. खूप अगदीच आपलं म्हणणं रास्त्या नितीन ज्यामध्ये 50 धावा झाल्या तर 10ची सरासरी या मैदानावरती मेंटेन ठेवणं किंवा डिफेन्स करणं तुम्हाला निश्चित ह्यामध्ये अडचण निर्माण होणार नाही आहेत. टॉससाठी उपस्थित राहायचे वाशी इंडियन्स आणि पॅरामाउंट RMC. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. सुहास पवार मागचे 4 चेंडू नॉन स्ट्राईकला उभा होता, आता स्ट्राईकला आहे. पॉवरफुल शॉट या स्क्रीन समोर एक्झॅक्टली केला, पुढे सरकेल, चेंडूला बॅकअप देईल मात्र नाहीये. चेंडू उलकावणी देतोय आणि निघून जाते गोलीच्या वेगाने. चेंडू सीमा पलीकडे चौकारासाठी. धन्यवाद. 3 षटकात मच्छिंद्र सर 33 धावा होत्या, 11.00 सर. याही षटकात 11 धावा आल्या तुमच्या, त्यामुळे सरासरी मेंटेन ठेवली आहे 11.00 सरासरी. 44 धावा धावफलक दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या षटकात सुद्धा 11 आल्या तर 55 होतील. मात्र कदाचित सुभाष पवार आणि अमोल विचार करतील 11 नकोय तर 16 तरी आल्या पाहिजे, तर 60 होतील या मॅचमध्ये. बघायचंय लग्नकडे चेंडू दिला जातोय की नाहीये, चर्चा होते मैदानावरती. 44 धावा धापलकावरती प्रेक्षक वर्ग मात्र खूप शांत रीतीने सामन्याचा आनंद लुटत असताना, कारण ज्या पद्धतीने स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आली, हळूहळू का होईना 5 दिवसाचा क्रिकेटचा प्रवास आपण पाहतोय. 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. भरपूर अपेक्षा बाळगल्या होत्या, उशाशी स्वप्न बाळगलं होतं भरपूर संघ मालकांनी की TDPL उचलायचे, मग तेवढं सोपं नाहीये, कारण या TDPL चषकाचं वेटेज फार मोठं आहे, खूप मोठं वेटेज आहे त्याला, आणि ते तुम्हाला उचलण्यासाठी भरपूर मेहनती करावी लागेल नितीन. नक्कीच मालिकावीरची जर ट्रॉफी आपण पाहिली तर नक्कीच प्रत्येक खेळाडूला असं वाटेल की मालिकावीरची ट्रॉफी मला मिळावी, बाईक मला मिळावी. त्यामुळे चुरस जरूर चालू आहे. अजूनही 4 टीम्स सुपर 4मध्ये आहेत, ज्याकडे कुणा मच्छिंद्र सरांनी उल्लेख केला. 16 संघ या स्पर्धेत खेळले ठाणा जिल्हा प्रीमियर लीगमध्ये. त्या 16 संघाच्या संघ मालकांचे मी कौतुक करेल ज्यांनी संघ पॅक केले या स्पर्धेमध्ये. अमोल स्ट्राईक रेनला लखन जाधव येत असताना 6 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे. 50+ होणार का? प्रेक्षकांना उत्कंठा लागली, कारण हा सामना फार मोठा आहे, कारण आतापर्यंत केलेली मेहनत. जर पहिला कोणता संघ असणार आहे जो फायनलमध्ये सरळ धडक देणाऱ्याची उत्कंठा शिकायला पोहोचली. सामना निश्चित चांगला होईल, शंका नाही, कारण क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा दोन्ही संघाने एकमेकाला झोकून दिल्या मैदानावरती. संपूर्ण परिपूर्ण हे दोन्ही खेळू आपण पाहतो दोन्ही संघांमध्ये, आणि संपूर्ण पणाला लावून हे खेळू उतरलेत मैदानावरती. विश्वास चांगला दांडगा आहे दोन्ही संघांमध्ये. 6 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त. लास्ट ओव्हर इन द प्रोग्रेस नाव. 44 लॉस ऑफ द 2 विकेट्स.
वेगवान गोलंदाजी बॅकफुटला गेला, चेंडूला मात्र दिशा दिली, चेंडू ट्राव्हल डीप कव्हरेज मध्ये एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता चेंडू गोळीच्या वेगाने निघून गेलाय 4 धावांसाठी. हे जे फटके आहेत ना, जे ग्राउंड फटके दाखवलेत ना, अक्षरशः देदीप्यमान होते आणि डोळ्यांचं पारणं फेडलं. क्रिकेटचा क्लास उंचावणारे फटके होते. नितीन, आतापर्यंत आपण जेवढे ग्राउंड शॉट पाहिले मैदानावरती, नाही, अमोल पाटील हेच सांगतात की मी फक्त मिड विकेट, लॉंग ऑन, स्क्वेअर लेग नाही तर पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग अपलाही फटके मारू शकतात. हे दाखवून दिले त्यांनी या चेंडूत. बघा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. चौकार आलाय अमोल पाटीलच्या बॅटमधून. हो, अमोलचा आपण स्टान्स आपण पाहिलं, त्याचं फुटवर आपण पाहिलं. मैदानाच्या चारी बाजूला चौफेर फलंदाजी करण्यासाठी ओळला करणारा आक्रमक फलंदाज मॅन फ्रॉम सोनापाडाचं नाव उंचावत असताना मैदानावरती. Edge and taken, finger goes up by umpire, no doubt. Another wicket goes down, wicket number 3 goes down. स्वैग से करेंगे सबका स्वागत. लीग मॅचेस तुम्ही पाहिल्या 6 षटकांच्या. आता नॉकआउटमध्ये आपण आहोत, त्यामुळे 5 ओव्हरच्या मॅच. आणि ह्या सूचना आधीच दिल्या होत्या जल्पेश भोईर यांनी. हा आपला कॉमेंट्री बॉक्स आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. आमच्याच बाजूला बिपिन दुबे आहेत, मॅन फ्रॉम आडिवली. त्यांच्याच बाजूला रायगडची धगधगती तोप मच्छिंद्र पाटील सरांना तुम्ही पाहतायत. आणि त्याच्याच बाजूला आमचे GTCचे ऑपरेटर संकेतला तुम्ही पाहतायत. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. दोन्ही टीमचे 12 खेळू सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सूरज दुधकरला तुम्ही पाहतायत, मॅन फ्रॉम वसार. नितीन, अनंत वाघ आल्याचे. अनंत वाघनं मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारलाय. उर्फ मॅगी या नावानं ओळखला जातो. तो फलंदाजीसाठी येत असताना मात्र वेळ फार कमी असते त्याच्याकडे. चेंडू याच्याकडे काही उर्वरित असतील. आता 48 loss of the 3 wickets, 4 more days to go of first inning. You're watching TDPL. Fantastic event is going on and fantastic journey of this tournament. 4 चेंडूचा केला अजूनही पर्याप्त आहे. किती धावा होतील याची उत्कंठा शिकायला पोहोचते. गुड कमबॅक फ्रॉम बॉलर. कट केला, यामध्ये हुक केला चेंडूला, स्क्वेअर ऑफ द विकेट. आणि चेंडू निघून झाला तर बॅकवर्ड स्कलिंग रिझनला ट्रॅव्हल होईल, कव्हर होईल, ग्रीप मिळेल, थ्रो फेकला जाईल. तोपर्यंत 2 धावा. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं 50 धावा पूर्ण होतात. 50 ब्रिंग्स अ स्कोर बोर्ड. ज्या 50 धावांची अपेक्षा आपण केली होती, चर्चा केली होती, त्या धावा आल्यात नितीन मैदानावरती. नाही, नक्कीच चांगला कमबॅक जरी झाला असेल. 50 धावा झाल्यात. मी 55-60चा उल्लेख केला होता. अजूनही 3 चेंडू आहेत. एखादा षटकार, एखादा चौकार आला तर 60 होऊ शकतात या मॅचमध्ये. अनंत वाघ स्ट्रायकर एंडला. मागच्या सामन्यात खूप चांगली कामगिरी केली त्यानं. 3 चेंडूचा केला अजूनही पर्याप्त. 50 धावा झाल्यात. 55-60ची अपेक्षा निश्चित असणार आहे. Oh, lovely shot, slog slip. What a fantastic shot. This is a good clear and magnificent stroke. That's a 6. गाणं होतं कारण एंट्री झाली मॅगीची आणि धडकी भरली गोलंदाजाला. व्हॉट अ बॅटिंग. नाही, नक्की षटकार आलाय. अंबरनाथचा ब्रँड दाखवणारा षटकार. अंबरनाथ म्हटल्यानंतर अनंत बाग आणि दिनू कांबळे ही 2 नावं भरपूर चर्चेत आहेत. येस, चेंडूची मागणी केली जाते. प्रोव्हाइड करायचा चेंडू. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. असे फटके पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुर असतो आणि आम्हाला असे फटके फार आवडतात. प्रेमात पडतात अशा फटक्यांच्या प्रेक्षक. आणि काय फटका होता, नजाकत किती होती, किती त्याची बॅकलिप वरती गेली होती. हा बॅकलिप, ट्रेमेंडस पावर, वंडरफुल टायमिंग, अमेझिंग शॉट दॅट वॉज ओव्हर द टॉप ऑफ द मिड विकेट अँड दॅट्स अ 6. ब्रिलियंट स्ट्रोक. नाही, नक्कीच अजित, आपण पाहिलं तर अनंत वाघ, मनीष कोलेकर असते, दिनू कांबळे असतील, या खेळाडूंनी नेहमीच भरोसा दाखवलाय. डिवसच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. यस, मॅगी बाद होतोय. 4था धक्का मैदानावरती. थोडासा नाराज झाला, शॉटचं सिलेक्शन चुकलं आणि फलंदाज बाद.
56 loss of the 4 wickets. Final delivery of the first inning. नितीन चांगला सामना राहिला कारण 3 षटकामध्ये 33, चौथ्या षटकामध्ये 44, पहिल्या षटकामध्ये फक्त 4, 2 षटकामध्ये आपण पाहिला फार चांगली धावसंख्या, 3 षटकामध्ये 33, 4 षटकामध्ये 44 आणि आता मध्ये धावा आपण पाहतोय त्या मात्र 56 धावा. अब तक 56 चांगली धावसंख्या. नितीन जर चौकार आला तर 60 धावा, जर षटकार आला तर 62 धावा, जर डॉट गेला तर फक्त 56 धावा, सिंगल आले तर 57 धावा आणि डबल आली तर 58 धावा. बघायचं आहे किती धावा येतील या चेंडूवरती. नाही 56 झाले आहेत बघायचे. 2 आले 58 होतील. 59 सुद्धा चांगलं टार्गेट आहे. जर गोलंदाजी युनिट पाहिली आपण तर चांगली आहे. संदेश म्हात्रे आहेत, सुमित आहेत, विजय पावले आहेत, स्वतः सुहास पवार. यस फायनल डिलिव्हरी, लवली शॉट, चेंडूवर गॅप मध्ये वन माउस, चांगलं क्षेत्ररक्षण, एकदा पुढे 2 धाब्याचं मानस आणि त्यामध्ये जीवाच्या आकांतान धावलाय. डेंजर एंडला पंचाने रेफर केलंय. तिसऱ्या पंचांकडे बघायचं ही धाव होणार की फलंदाज बाद होणार. खूप खूप आम्ही धन्यवाद करतो आमचे ज्यांना मी गुरु म्हणतो आमचे भिवंडीचे चांगले समोरचे भावे सर, ज्या पद्धतीने 5 दिवस आपण आवाज दिलात या स्पर्धेमध्ये. डिसिजन इज पेंडिंग. खरोखरच मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करेन. आमचे हंस डीजे असतील, त्यानंतर सर्व आमचे स्पॉन्सर असतील, TDPLची संपूर्ण टीम, आमचे जलपेश भोईर, तेजस पाटील, आमचे सुशील पाटील, त्यांची संपूर्ण टीम, कॅमेरा वर्क, त्यानंतर आमचे प्रेक्षक, DJ आणि ज्याच्या पद्धतीनं आम्हाला सर्वांनी सपोर्ट केला आहे, जयमान क्रीडा मंडळ निलजे ज्यांना आम्हाला मैदान पुरस्कृत केलं आहे, सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. TDPL सीझन 4 आणि 16 संघांचा सहभाग, 12 संघांचा गाशा गुंडाला गेला. फक्त 4 संघ विजयाचे प्रबल धावले ठरलेत आणि त्यामध्ये होते ही लढाई. बघायचंय हा सामना जिंकून फायनलमध्ये कोणता संघ दाखल देणार, कोणता संघ धडक मारणार आणि कोणता संघ फायनलमध्ये पोहोचणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. यस नितीन, बघायचे डिसिजन काय येतोय त्यानंतर टार्गेट सेट होईल या मॅचमध्ये. तिसऱ्या म्हणजे दुसरी 2 धावा डिसिजन येईल तेव्हा आपण सांगूया. तोपर्यंत आपण काही मान्यवरांना मुख्य व्यासपीठावर बोलूया. खास करून भावेश गौरव म्हात्रे यांना मी विनंती करतो आपण या. मनीष मिटकर आणि भावेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अभिषेक पाटील आपण देखील आपले स्वागत. वाशी इंडियन्स टीमचा कॅप्टन, वाशी इंडियन्स या टीमचे कॅप्टन वाशी इंडियन्स या टीमचे कॅप्टन, लास्ट कॉल आहे तुमच्यासाठी कारण आमचे मान्यवर आमच्या मेन स्टेजवर उपस्थित आहेत. लवकरात लवकर या टॉस साठी प्लीज. ही सर्व मंडळी आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. साडू आहेत हे जलपेश भोईर यांचे, त्यांचं सगळ्यांचं स्वागत. TDPL कॉल केलंय आणि TDPL इट इज म्हणजेच पॅरामाउंट RMC इन्फ्रा या टीमच्या कॅप्टनने ते टॉस जिंकलाय. पॅरामाउंट RMC इन्फ्रा या टीमचा कॅप्टन सूरज आमच्याबरोबर आहेत आणि टॉस जिंकल्यानंतर या अंडर फ्लड लाईट्स तुम्हाला खेळायचं आहे, गुलाबी थंडीमध्ये खेळायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये टॉस जिंकल्या निर्णय काय असेल? बॅटिंग करणार. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय एक माइंडसेट असेल कारण या अगोदर सेमी फायनलच्या सामन्यामध्ये आता तुम्ही प्रवेश केला. अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी बॅटिंग करत असताना असं वाटतंय की हा धाडसी निर्णय आहे का? धाडसी निर्णय आहे, परंतु आम्ही मोठी मॅच आहे, विदाउट प्रेशर खेळण्याचा प्रयत्न करू कारण की जे पण स्कोर होईल चेस करण्यामध्ये प्रेशर राहणार आहे समोरच्या संघावर. टीम मॅनेजमेंट मध्ये काही निर्णय झाला होता का टॉसच्या अगोदर की टॉस जिंकला तर काय करायचं याच्याविषयी चर्चा झाली होती का? हो, मॅनेजमेंटमध्ये डिसिजन सर्वांनी मिळून घेतलेला आहे आणि एवढी मोठी टुर्नामेंट आहे तर सर्व मिळून डिसिजन घेतात. बॅटिंग करत असताना काय वाटतं, काय टार्गेट सेट करायला पाहिजे जेणेकरून दुसऱ्या इनिंग मध्ये त्या धावा डिफेंड होतील? 55+ जाण्याचा प्रयत्न असेल. चांगला बॉलिंग अटॅक आहे आमच्याकडे तर 55-60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. गंगाधर, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला त्याने पॅरामाउंट RMC इन्फ्राने आणि तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. सेकंड इनिंग मध्ये परत धावा चेस करण्याचं कडवं आव्हान तुमच्या समोर असेल. मगाशी 67 चेस करायचे होते, तिथे भूषण पाटील, त्या अगोदर सुमित ढेकलेने खूप चांगली बॅटिंग केलेली आहे आणि आताही तशीच परिस्थिती असणार आहे. सेकंड इनिंग मध्ये धावा चेस करायचे आहेत, परंतु त्या अगोदर तुम्हाला काय वाटतंय गोलंदाजीमध्ये कितपर्यंत रोखणं गरजेचं आहे पॅरामाउंट RMC ला? 50च्या आतमध्ये जेवढं कमी होईल तेवढंच, कारण क्लायमेट थोडंसं थंड झालंय, बॉल पण ट्रॅव्हल होत नाही आणि खालून गेल्यावर बॉल थोडा ओला होतं, त्याचा कुठेतरी बॉलरला बेनिफिट भेटतो. तर चेसिंग करताना थोडं ते डिफिकल्ट आहे. ज्या वेळेला भूषण पाटीलला मैदानामध्ये पाठवलं, 2 लेफ्ट आर्मर
त्या टीमकडे होते. जसा आऊट झाला कुठेतरी आपण पाहिलं सुमित ढेकले, त्यावेळेला ओव्हरऑल हा निर्णय कोणाचा होता की भूषणने जावं? भूषणने अगोदर अनेक अशा मॅचेस काढलेले आहेत. आपण पाहिलं मागच्या वर्षी NMPL मध्ये देखील त्याने बाईक जिंकलेली आहे आणि त्याच अगोदर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील त्याने तसाच एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारला होता. ॲक्च्युली खासियत भूषण पाटीलचे कोहिनूर ऑफ नवी मुंबई, उगाचच नाही बोलत आपण त्याला. ॲक्च्युली ज्यावेळेस तो एंटर झाला ग्राउंडमध्ये मला भेटला, मला बोलला 3 बॉल आहेत, मी 2 ॲटीज मारणार. ते त्याचं कॅल्क्युलेशन होतं. तो येतानाच कॅल्क्युलेशन करून आलेला की 2 जरी आले शेवटच्या मॅचमध्ये आपण इझी होऊ. आणि ते कॅल्क्युलेशन आणि कॉन्फिडन्स तुम्हाला ग्राउंडवर दिसलं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट्स होता तो. खूप साऱ्या शुभेच्छा या मॅच मध्ये. त्याच कॉन्फिडन्सने खेळा. त्या अगोदर आपण सगळ्यांचा सन्मान इथे करणार आहोत. गारिवलीचे महेंद्र पाटील या आपल्यालाही सन्मानित केलं जाईल. मी विनंती करेन तेजस पाटील यांना आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा. गारिवलीचे महेंद्र पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होईल. कुणाल सर फक्त एकच मिनिट थांबवतोय. विकेट होताल शेवटच्या चेंडूवरती फक्त एकच धाव, टार्गेट असणारे 58. या आपण ऐकूया सिद्दीक भावेसर आणि कुणाल दाते सरांना. थँक्यू सो मच. यानंतर मनीष मिटकर साहेबांचा आणि त्याचबरोबर गौरव म्हात्रे साहेबांचा सन्मान इथे होईल. साडू आहेत जल्पेश भोईर यांचे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे TDPLच्या दरम्यान. या आपल्याला इथे सन्मानित केलं जात आहे. मणिजी यांचा सन्मानित आमच्या मुख्य व्यासपीठावर होईल. यानंतर गौरवजींचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 4 चौथ्या पर्वामधील हे आमचे सर्व सत्कार मूर्ती. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत जल्पेश भोईर यांच्या वतीने, तेजस पाटील आणि सुशील पाटील यांच्या वतीने या गौरवजी आपल्यालाही सन्मानित केलं जाईल. पहिला सेमीफायनलचा सामना तुमच्या समोर इथे रंगतोय. यानंतर सेकंड सेमीफायनलचा एक टॉस झालेला आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला पॅरामाउंट RMC ने. सूरजने नेक्स्ट मॅच मध्ये आपलंही सहर्ष स्वागत. गौरवजी यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. खूप खूप धन्यवाद. परत जाऊयात आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सिद्दीक भाबे सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हा खूप महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो TDPLच्या फायनल मध्ये जाईल. 5 लाख रुपयाचं पारितोषिक तर आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफीसाठी संघर्ष पराकोटीचा. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद नितिन कालन जी, धन्यवाद मच्छिंदर पाटिल. खेल की शुरुआत होती भी पहली गेंद बैकफुट पे गए, खींच के मारा है, क्या बुक शॉट, 6 रन. हरकत नाहीये. ज्या पद्धतीने तो प्रत्येक मॅच मध्ये येतोय, चौकार मारतोय, षटकार मारतोय, टायमिंग प्रॉपर जुळतं. 58 आता करायचे आहेत. एक फाइटिंग स्कोर तर निर्माण केलाय. हालांकि सिक्सर किंग के लिए भी प्राइज है. 6 रन से खाता खुला है यहाँ पर श्री गजानन डेवलपर्स का. लक्ष्य 58 रनों का. पहला सेमीफाइनल चलता हुआ तिवसा, रीची, जीतू, नीलेश और गजानन डेवलपर. अयूब को ऑफिस टर्म के बाहर देखना है क्या कुछ हुआ है. अब जाकर अंपायर ने तीसरे अंपायर को पूछा है क्या गेंद वाइड है या नहीं. कुणाल क्या लगता है इस तरह का टोटल, क्योंकि सेमीफाइनल का जो प्रेशर रहता है वो बहुत बड़ा रहता है.
ऑनफील्ड अंपायर ये बताइए, ये आपने पूछा है ना? यस। आप देख रहे हैं TDPL सीजन 4। देखिए कुणाल, TDPL में अली असगर के फुल टॉस गेंदों को इस्तेमाल किया जा रहा है और हमने देखा कि फुल टॉस पे जो बल्ले के बीचों बीच लगती है गेंद 24 कैरेट, वो 24 कैरेट सोने की तरह बाहर जाती। वाइट बॉल है। स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रनों पे पहुंचा है। 7 फॉर नो विकेट। अयूब शेख और करण दुले। TDPL का सबसे अच्छा शॉट करण दुले के नाम है, जबकि TDPL की सबसे अच्छी गेंद कल्पेश जाधव के नाम है, जब उन्होंने साई शेलार को अनप्लेबल यॉर्कर से बोल्ड किया था। और पिछले मैच में जो सिक्सर लगाया था करण दुले ने, वो सबसे अच्छा शॉट है। गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज संदेश मात्रे। संदेश मात्रे ने भी अब तक TDPL में बहुत खूबसूरत गेंदबाजी की है। सामना करेंगे अयूब शेख। ड्राइव लगाना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, कोई रन नहीं। अपने फॉलो थ्रू में जाकर शॉर्ट लेग पे गेंद को उठाया था संदेश मात्रे ने। चांगली गोलंदाजी करत आलाय संदेश या हंगामामध्ये या TDPL मध्ये, आणि त्याचमुळे त्याला संधी देखील मिळाली होती ज्यावेळेला RPL मध्ये टीम सिलेक्शन झालं ठाणे माध्यमातून, आणि एक चांगला गोलंदाज पाहायला मिळाला या RPL बरोबरच आता TDPLच्या दरम्यान देखील। आणि आतापर्यंत जर आपण विचार केला, एक षटकार आला पहिल्या बॉलवर, परंतु त्याच्यानंतर टप्प्यावर गोलंदाजी सुरू आहे। 28 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 51 करायचे आहेत। संदेश मात्रे सिक्सर लगने के बाद वापसी करते हुए, छोटी गेंद बैकफुट पे गेंद पंच किया गेंद को कवर बाउंड्री के बाहर, बंदूक की गोली की तरह थंपिंग कवर ड्राइव, 4 रन। का इनाम इस वक्त रहमान सर की तरफ से अयूब शेख के लिए आता हुआ। चांगला बॅकफुट पंच पाहायला मिळाला, थोडीशी जागा मिळाली, विट मिळाली, त्याचा फायदा उचलत असताना अयूब पाहायला मिळाला। जर या खेळाडूला जागा दिली, स्लॉट मध्ये बॉल टाकले तर तो मात्र बरसतो, जसं की आपण पहिल्या बॉलवर पाहिला षटकार, इथे जागा मिळाली, तिथे चौकार आला। टीमची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे। टीम श्री गजानन डेव्हलपर्स मांडा। सुहास पवार आए हैं वहां पर कुछ समझाने। सांगली एक्सप्रेस के 2 ओवर देखने के लायक रहेंगे। स्विंग एंड मिस, ये अच्छी गेंद थी, आगे रखी थी और टिप्पा खाने के बाद हल्की सी नीची भी रही थी। ही लाईन चांगली आहे, रायटी बॅटरच्या अगेन्स्ट ज्यावेळेला पॉवर प्ले सुरू आहे आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता अयूबचा, आणि त्याच्यानंतर ड्रिल करून दाखवत असताना की व्ही शेप मध्ये खेळलो असतो तर नक्की ते धावा आल्या असत्या, परंतु 4 बॉलचा खेळ संपलाय, 11 धावा झाल्या त्यांनी या मॅच मध्ये 58चं टार्गेट सेट केलंय श्री गजानन डेव्हलपर्स मांडाच्या समोर। संदेश मात्रे जो रन चाहिए वो प्राप्त कर लिए गजानन डेवलपर्स मांडा ने। अच्छी गेंद, लगातार इस मर्तबा हल्का सा गति परिवर्तन था, उंगलियां फेरी थी वहां पे संदेश मात्रे ने। आणि चांगला वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, परफेक्ट वाईड यॉर्कर अगदी क्रीज मध्ये जाऊन डिलिव्हर्ड झालाय आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये। बॅक टू बॅक डॉट बॉल आले, दबाव बनवू शकतात हे डॉट बॉल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 धावा आल्या, 30 बॉलमध्ये ज्यावेळेला 58 धावा चेस करायच्या त्यावेळेला तुम्हाला रन रेट नेहमीच चर्चेचा विषय राहील, चिंतेचा विषय राहील, परंतु 11 धावा आल्यात ही चांगली गोष्ट आहे, विकेट गमावलेली नाहीये ही चांगली गोष्ट आहे। शेवटचा बॉल शिल्लक। संदेश मात्रे उड़ाया गेंद को, हेलीकॉप्टर, 6 रन।
हेलिकॉप्टर बरोबर मिडल ऑफ द बॅट आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर स्ट्रेट हिट मारलाय. चांगलं टायमिंग, लेंथ मध्ये थोडासा चुकला, फुलर लेंथचा बॉल होता आणि त्याच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालं आणि ते आक्रमण करत असताना अय्यूब दिसला. पहिल्या षटकाचा खेळ संपला 17 धावा. परंतु षटकार मारल्यानंतर ज्यावेळेला तो करण धुळेला भेटला त्यावेळेला त्याने सांगितलं की जो मागचा बॉल होता, जो वाईड यॉर्करचा प्रयत्न झाला होता, तो कुठेतरी डिपिंग फुल टॉस बरोबर त्या लाईनच्या आतमध्ये पडला. तो बॉल मला दिसलाच नाही, परंतु त्याच्यानंतर जर स्लॉट मध्ये तुम्ही टाकाल तरी ते माफी नाही, चुकीला माफी नाही, हे सांगत असताना अय्यूब शेख. एक ओवर की समाप्ति, रन बने 17. बहुत ही पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं श्री गजानंद डेवलपर मांडा की. देखिए करण धुले, वन ऑफ द स्टाइलिश स्ट्रोक प्लेयर. करण धुले का ताल्लुक जोएली से है और बहुत ही मशहूर खिलाड़ी हैं. शॉर्ट ऑफ द TDPL उनके नाम है. देखना है कि मरता क्या ना करता सांगली एक्सप्रेस विजय पावले को मोर्चे पे लगाया गया है. फील्ड की जमावट की एक फ्लाई स्लिप है, एक लगभग डिपिश गली है, एक कवर पॉइंट है, एक खिलाड़ी शॉर्ट फाइन लेग पे है, बैकवर्ड स्क्वायर लेग पे एक खिलाड़ी है. विजय पावले ड्राइव किया, बल्ले का मोटा सिरा, गेंद गली में, हाँ ना चली, आखिरकार रन पूरा होता हुआ. इस एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पे पहुंचा. चेक. तर जितू गोंदे यांचा सत्कार केला जाईल वावंजेचे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल या जितू गोंदे आपला सन्मान केला जाईल जलपेश भोईर यांच्या शुभ हस्ते. जो गलती वाकबिल के खिलाड़ियों ने की थी फील्डिंग में, वही गलती अब थोड़ी थोड़ी यहाँ पर नजर आ रही है त्यूसा रीची जीतू 11 की तरफ से. सत्कार सम्मान होता हुआ विजय पावले लगातार फील्डिंग में परिवर्तन कर रहे हैं. अयूब शेख के लिए उन्होंने 2 खिलाड़ी बाउंड्री पे रखे हैं, 3 खिलाड़ी. सेकेंड मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ. ऑफसाइड का जो कॉर्डन है वहां पे हम देखते हैं तो 3 खिलाड़ी कैचिंग पोजीशन में. अयूब को बैकफुट पे गए, पंच किया, पीछे खिलाड़ी है, ये है विजय पावले. जहां पे खिलाड़ी रखा था वहीं पे कैच थमा दिया अयूब शेख ने. ऍक्शन रिप्ले, जो पंच होता तो स्वीपर कव्हरला गेला आणि तिथेच विजय पावलेने फिल्डर सजवला होता. कट केला असता तर बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंटला कोणीच नव्हतं. हाच इथे सांगत असताना, प्रयत्न करत असताना आपण पाहिलं. त्यानंतर करण धुळेशी ज्यावेळेला तो चर्चा करत होता, परंतु त्या अगोदरच विजयाचं सेलिब्रेशन, विकेटचं सेलिब्रेशन सुरू केलं होतं विजय पावलेने. नाव त्याचं विजय आणि नक्की या बॉलवर त्याचा विजय झालाय. आउट होतोय अय्यूब. देखिए विजय पावले को सांगली एक्सप्रेस कहा जाता है. अगर विजय पावले अपने रंग में रहे तो बल्लेबाजों को वो खुलने नहीं देते. देसाईच्या आकाश म्हात्रे यांचं आगमन झाले तर विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. तसेच सतीशदादा पाटील प्रतिष्ठानचे सर्व सुभाष अनंत पाटील यांचे आगमन झाले. सुभाषदादांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. निजे गावचे समाजसेवक सुभाष अनंत पाटील यांचे इथे आगमन झाले. सतीशदादा पाटील चे सर्व त्यांचं हार्दिक स्वागत. ओट टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद नितिन. कुणाल सर, देखिए गेम प्लान साफ है मांडा का. उन्होंने तुरंत ही अयूब के आउट होने के बाद ऑल इंडिया आइकॉन भूषण गोले को बल्लेबाजी के लिए भेजा है. और भूषण गोले ने भी अब तक TDPL में कमाल की बल्लेबाजी की है, कमाल की बॉलिंग की है. विजय पावले, ये बैटल सबसे अच्छा. ओ स्विंगिंग यॉर्कर, ओ माय गॉड, ये बच गए हैं भूषण मेरे ख्याल से. क्लोज होता. डिरेक्ट हिट झाला असता तर लगेचच डगआउटच्या दिशेने वाटचाल करावी लागली असती भूषण गोळेला. ज्या पद्धतीने एक्सप्रेशन्स पाहिले सगळ्याच खेळाडूंचे, कारण जसा यॉर्करचा प्रयत्न होता, हलक्या हाताने फक्त ढकलला होता मिड ऑनच्या दरम्यान आणि तिथून धाव घेण्याचा प्रयत्न होता फलंदाज भूषण गोळेचा. त्याचं खातं उघडले. टीमची धावसंख्या 19, 19 लॉस ऑफ 1 विकेट, 58 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. विजय पावले कमर कस ली है उन्होंने.
आर या पार, करण धुले पे निगाहें रहेंगी सभी की। बढ़िया गेंद, कॉपी बुक स्टाइल में पुश किया, कोई रन नहीं। एक्सलेंट बॉलिंग सोफा फ्रॉम सांगली एक्सप्रेस। विजय पावले अब तक कितने रन दिए इस ओवर में? 2 रन आए। देखिए विजय पावले को भी पता है अभी नहीं तो कभी नहीं, जिद्दी क्रिकेट। अच्छा ड्राइव हवा में जरूर था, लेकिन मिड ऑफ के खिलाड़ी की भी अच्छी फील्डिंग, थोड़ा फंबल जरूर किया, सिर्फ 1 रन। करण धुले की एक खासियत है कि आंखों के नीचे बहुत अच्छे शॉट खेलते हैं। योगेश पाटील होता तिथे मिड ऑफच्या दरम्यान, चांगली फिल्डिंग त्याच्याकडून। आणि आता या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 धावा 1 विकेट खात्यामध्ये आली आहे विजय पावलेच्या। दबाव परत एक वेळा बनवलाय त्यांनी श्री गजानन डेव्हलपर्स मांडावर। जोपर्यंत अयूब होता वेगाने धावा येत होत्या, आता त्या धावा थोड्याशा थांबल्यात। विजय पावले, भूषण को बढ़िया ड्राइव, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी रखा है। सुहास पवार ने गेंद को उठाया है, 1 रन। 2 ओवर की समाप्ति, रन बने 21, बचे हुए 3 ओवर में यहां से 37 रन चाहिए। 12.33 जी रिक्वायर्ड रन रेट। देखिए कुणाल, माइंडसेट आपका जीतने का होना चाहिए। कहते हैं कि हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है तब ठान लिया जाता है। और एक झलक देख के जिस शख्स की चाहत हो जाए उसको पर्दे में भी पहचान लिया जाता है। खेल की शुरुआत होती हुई 3 ओवर में 37 रन चाहिए। अभी भी मैच बिल्कुल बराबरी पे चलता हुआ बंद लिफाफे की तरह ये मैच जा रहा है। मरता क्या ना करता, कप्तान सुहास पवार रहे हैं गेंदबाजी के लिए। आप देख रहे हैं TDPL सीजन 4, ये हमारे मेहमानों को दिखाया जा रहा है। अली असगर साहब हैं हमारे बीच में, रहमान सर हैं। समय ज्यादा ले रहे हैं सुहास साहब। अठारह गेंदे 37 रन। सुहास पवार लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स गेंदबाजी कर रहे हैं। सामना करेंगे भूषण गोले। बढ़िया गेंद, जगह से खड़े खड़े बल्ला चला दिया था, गेंद टर्न होके चली गई विकेट कीपर के पास। चांगला फिरवलाय, पहिलाच बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर। आता एकमेकांची चर्चा करतात दोन्ही खेळाडू। ये मैच धीरे धीरे फंसता जा रहा है। कहते हैं कि पानी जब धीरे धीरे गर्म होता है तो फिर उबलने लगता है। सुहास पवार, स्विच इट, ये गैप में शॉट है, लेकिन कमाल की फील्डिंग, कमाल की फील्डिंग। चीते की तरह झपटे थे वहां पे खिलाड़ी। इस बीच 2 रन बने। सागर गायकवाड थे वहां पे, कमाल का एफर्ट था उनका। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 23 पे पहुंचा है। फटकाही चांगला होता बॅटर भूषण गोळेचा। 16 बॉल मध्ये आता 35 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये। कडक सामना इथे रंगत असताना सुहास पवार हुक कर दिया है, पीछे खिलाड़ी है, बड़ी विकेट, भूषण गोले आउट।
सिक्सर टर्न गेंद को जो वो पीछे खेलने गए थे तो कहीं ना कहीं अपने बॉडी को एंगल नहीं कर पाए और गेंद भी जहाँ स्टिकर रहता है बल्ले का वहां लगी थी. आणि चांगला टर्न आणि बाउन्स देखील प्राप्त झाला होता. भरपूर मागे जाऊन हुक शॉट खेळण्याचाही प्रयत्न झाला आणि तिथे अपयश आले. 15 बॉलमध्ये 35 धावा करायच्या. लीग मॅच मध्ये हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आले होते. 70 धावा केल्या होत्या. त्या मॅच मध्ये भूषणने चांगली इनिंग पेश केली होती आणि तो सामना जिंकला होता श्री गजानन डेव्हलपर्स मांडाने. परंतु सेमी फायनल मध्ये जर जिंकायचं असेल तर 15 बॉलमध्ये 35 धावा कराव्याच लागतील या मॅच मध्ये. तर आता थोड्याच वेळामध्ये नवी मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती गोल्डन मॅन ऑफ नवी मुंबई निलेश चंदू पाटील यांचं इथे आगमन होईल. त्यांचंही सहर्ष स्वागत. अगदी थोड्याच वेळात ते इथे दाखल होतील. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉलमध्ये 35 धावा करायचे आहेत. नए बैटर राया के अप्पू कुंगले को भेजा है. ये नहीं भूलना चाहिए कि क्वालिफाई राउंड जो हुआ था दूसरा विनर वर्सेस विनर उसमें अप्पू कुंगले ने लगाए गए 2 सिक्सर काम कर गए थे. बहुत अच्छे स्ट्राइकर हैं सुहास पवार. अप्पू कुंगले के लिए बढ़िया गेंद बीट किया अप्पू कुंगले को. परिवर्तन के तौर पे थोड़ा सा तेज किया था सुहास पवार ने आणि कदाचित बॅटला देखील चाटून गेलाय. त्याचमुळे सुहास एका बाजूला आपण पाहतोय कॅच हिटचा कॉल करत असताना पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने हा बॉल टर्न झाला एक्झॅक्ट विकेट कीपरच्या हातातून बॉल निसटलाय मागे गेला आणि अनंत वाघ तेच इथे सांगत असताना सुहास पवार अप्पू को स्विंग एंड मिस. क्या गेंदबाजी कर रहे हैं कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. तेजस पाटिल काफी खुश हैं वीआईपी पे. चांगली गोलंदाजी. जोपर्यंत अयूब मैदानामध्ये होता तोपर्यंत मांड्याचा डगआउट मधून आवाज येत होता. आता डोंबिवलीच्या डगआउट मधून येतोय. इस मर्तबा फोर्स किया है आसमानी टोला 6 रन. या बॉलवर मात्र बीट झालेला नाहीये. त्याने स्वतःलाही जागा दिली आणि बॉलला देखील जागा दाखवली आहे. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 29 धावा करायच्या आहेत. 12 गेंदे 29 रन. मैच बन गया अप्पू कुंगले के सिक्सर के साथ. आप बने रहिए हमारे साथ. 12 गेंदे 29 रन सबसे बड़ा मुकाबला. और आपके साथ मराठी के सबसे बड़े कमेंटेटर मिस्टर आईपीएल कुणाल दाते सर. 12 बॉलमध्ये 29 धावा करायच्या आहेत. आणि या ओव्हरमध्ये धावा वसूल कराव्या लागतील. खास करून विजय पावलेला खेळणं त्याच्या विरुद्ध धावा करणं एवढंही सोपं नाहीये. हे सर्वात मोठं इंद्रधनुष्य पेलावं लागेल. ये डगआउट में आप देख सकते हैं बेचैनी का आलम है. डगआउट मध्ये जर आपण पाहिलं ज्या वेळेला आउट झाला अयूब थोडासा दबाव इथे दिसतोय टीमवर समर्थकांवर. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. जोपर्यंत करण धुळे मैदानामध्ये अप्पू कुंगळे मैदानामध्ये आहे त्याच्या पॅटमधून धावा येऊ शकतात. करण धुळेने चांगली बॅटिंग केली आहे अयूबच्या बरोबरीने. परंतु अयूबने 7 सोडली. आता बॅटिंग करावी लागेल. 3 मध्ये 2 केल्यात. 3 मध्ये 6 केल्यात अप्पूने. करणने केल्यात आतापर्यंत 2. 12 बॉल 29 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका विजयजी. लवकरात लवकर खेळा प्लीज. कारण अजूनही यानंतर एक सेमी फायनल आणि त्यानंतर फायनल आहे. गुलाबी थंडी आहे. 11:03 झालेत. वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. त्यामुळे थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. 12 बॉल 29 धावा. 10,000च्या आसपास प्रेक्षक आनंद घेत आहेत जीटीसी या वाहिनीवर. ओ परफेक्ट वाईड यॉर्कर. चांगला बॉल. जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु पूर्णपणे बीट. 4 मुंड्या चीत इथे फलंदाज करण धुळे. Beautiful ball indeed. Wide Yorker, and Karan Dhule tried to play away from his body. पहिला डॉट बॉल. दबाव बनतोय आता. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 29 धावा करायच्या आहेत.
विजेचा हा बॉल चांगला ड्राईव्ह इथे केलाय, गॅप मध्ये चाललाय, फिल्डर भरपूर दूरचं अंतर कापावं लागेल, पायाने बॉल आतमध्ये ढकललाय. 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू होईल आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता टीव्ही अंपायरची मदत रनआउट साठी घेण्यात आलेली आहे. बहुत ही खूबसूरत ड्राइव किया था वहाँ पे, बिल्कुल सौरव गांगुली के अंदाज में, ऑल ऑन द ग्राउंड, लेकिन कमाल की फील्डिंग रही थी वहाँ पर. योगेश पाटिल की. देखना है कि तीसरे अंपायर की तरफ जो निर्णय दिया है, जान की बाजी लगाई जा रही है, जी जान तोड़ कोशिश कर रही है दोनों टीमें ग्रैंड फिनाले में पहुंचने के लिए. पहला सेमीफाइनल मुकाबला चलता हुआ तेजस पाटिल फैम टीम, तिवसा रिची जीतू नीलेश 11 नॉट आउट. 3 रन पुढे. नॉट आउटचा निर्णय. 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. ड्राईव्ह चांगला होता, खूपच चांगला कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना क्रिकेटचा नजाकत सौंदर्य भरलेला फटकाने तिथे तेवढीच दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली. पायाने बॉल आतमध्ये ढकलला योगेशने, एक धाव वाचवली आहे. लेग स्टंपवर होता, वेगाने टाकण्याचा प्रयत्न, लाईन भरकटलाय, अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल आणि आता 10 बॉल मध्ये अजूनही या मॅच मध्ये 25 धावा करायच्या आहेत. देखिए कुणाल सर, विजय पावले के लिए टीडीपीएल में ये गेंद वाइड गेंदों के लिए ज़्यादा परेशानी हो रही है, क्योंकि वो क्रीज के कोने का इस्तेमाल कर रहे हैं और कट के गेंदे बैट्समैन के बाहर जा रही. रनआउटचं दृश्य दाखवण्यात आलं जिथे क्रीज मध्ये सुरक्षित. परत एक वेळा तोच प्रयत्न होता, लेग स्टंपवर बॉल टाकलाय, रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आणि आता अंडरआर्म थ्रो देखील लागलाय. वाईड बॉलचा इशारा नॉन स्ट्रायकिंग एंडला. अप्पू गुंगळे आउट. माहिती करून घ्या. अंपायर तुम्हीच. आकाश रिपट इम्पॅक्ट प्लेयर फलंदाजीसाठी. 10 बॉल 24. बॉल समोर मारलाय, मिड ऑफ आतमध्ये, चांगला फटका. बॉल क्लिअर करेल लॉंग ऑफला. धावा मिळतील 4. येतोय चौकार. सर्कल में रखा वहां पे और विजय पावले ने गेंद को आगे कर दिया. ये अच्छी सोच नहीं है. बिल्कुल गेंद के ऊपर आके इनफील्ड के ऊपर से ओवर गोज द मिड ऑफ, कपल ऑफ बाउंसेस, क्रॉस द लॉन्ग ऑफ बाउंड्री फॉर 4. चांगली बॅटिंग करण धुळेची. नावात रन आहे, धावा करताना दिसतोय. 9 बॉल मध्ये आता 20 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. गलीमध्ये पॉइंट मध्ये एक फिल्डर आहे. 30 वर्तुळाच्या आतमध्ये, डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन.
बॅकफुटला जात असताना फक्त लेटकट केलाय, गलीमधून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हातात खेळलाय संदेश शाह. एक धाव इथे मिळेल. या ओव्हरमध्ये एक चौकार एक सिंगल आता कंप्लीट करत असताना 8 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. कुणाल सर, अगर इन 2 गेंदों में एक बड़ा शॉट आया तो फिर ये ड्रोन कैम का नज़ारा मानो हेलीकॉप्टर से देखा जा रहा है. ये देखिए ग्राउंड को दिखाया जा रहा है, बहुत ऊंचाई से इस पिक्चर को लिया जा रहा है. ड्रोन व्ह्यू अँडी आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि वरून हे दृश्य पहा. ऑलमोस्ट 350-400 फुटावरून हे दृश्य आपल्या स्क्रीनवर पाठवलं जात आहे. फ्लड लाईट्स मध्ये नाऊन गेले ही क्रीडानगरी. फुल टॉस बॉल होता, अपील होती, पायावर लागलाय आणि इथे चूक झाली आहे बॅटरची. फलंदाज होईल LBW. रिपट बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर चिराग माळी फलंदाजीसाठी. 7 बॉल 19 धावा करायचे आहेत. दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर आता मैदानामध्ये. 7 बॉल मध्ये 10 केल्यात. करण धुळेने 7 मध्ये 19 करायचे टीमला. श्री गजानन डेव्हलपर्स मांडाला. विजय पावले. फुलर लेनचा बॉल होता. परत एक वेळा बीट करत असताना बॉल विकेट कीपर कडे गेल्या परंतु करणने ही धाव का घेतली हा प्रश्न माझ्याही मनात आहे, प्रेक्षकांच्याही मनात असू शकतो. कारण आता तो नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल. स्ट्राईक मिळेल चिराग माळीला आणि 6 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकार मारावे लागतील टीम श्री गजानन डेव्हलपर्स मांडाला फाइनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. देखिए इस तरह ऐसा नहीं कि क्रिकेट में डेथ ओवर में होते नहीं है, लेकिन इसके लिए आपको जान हथेली पे लेना होती है और जान हथेली पे आपको लेना होती है. ये किसी प्ले स्टोर से डाउनलोड नहीं होती. ये जो इक्वेशन है कुणाल सर, इसमें पहली या दूसरी गेंद पे बड़ा शॉट आएगा तो ही हम कह सकते हैं कि मांडा की टीम जीतने की कोशिश कर रही है. लेकिन डेथ ओवर में अब दबाव गेंदबाज पे रहेगा क्योंकि बल्लेबाजों को मालूम है 18 बने तो एक रात के सुल्तान, नहीं बने तो कम से कम क्रिटिसाइज नहीं होगा. 5 लाख रुपयाचं हे षटक आहे. कारण इथून एका टीमला फायनलचं तिकीट मिळेल. 5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे या TDPL मध्ये. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये. सेकंड पारितोषिक असेल 2,50,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 1,25,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मान होईल. मालिकावीरासाठी असेल बाईक. 2 व्हीलर जी A1 जोडीने महाराष्ट्राच्या प्रसिद्ध A1 जोडीने पुरस्कृत केली गेलेली आहे. निलेश पाटील आणि सुकेश डाकी यांच्या माध्यमातून ही आमची PCR रूम, प्रोडक्शन कंट्रोल रूम सध्या तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. आणि तिथलं हे दृश्य थेट प्रक्षेपण केलं जाते. सुशील पाटील ऑपरेटिंग करत असताना संपूर्ण टीम बरोबर. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 18 धावा करायचे आहेत. 18 रन, 6 चेंडू 18 धावा हे समीकरण. आणि लास्ट ओव्हर मध्ये सुमित भोईर गोलंदाजीसाठी. दहिसर गावचा हा खेळाडू. सुमितने त्या दिवशी 6 बॉल मध्ये 10 धावा डिफेंड केल्या होत्या आणि काय जल्लोष केला होता सुमितने. यस, मेरे ख्याल से टीम थी आदित्य पिड़िया लॉजिस्टिक के सामने. 6 चेंडू आणि 18 धावा. फुलर लेनचा बॉल होता, फ्लिक करायचा होता.
एक धाव तरी ते मिळताना दिसेल आणि आता 17 धावा करायच्या. एक्झॅक्ट याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की करणने ती धाव घेतली, नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिला. आता 5 बॉलमध्ये कमीत कमी 3 षटकार तर मारावे लागतील टीम श्री गजानन डेव्हलपर्स मांडाला. आणि जर हे 3 षटकार मारले तर इथून पुढील 365 दिवस आणि सीझन 5 पर्यंत त्या खेळाडूची चर्चा होऊ शकते. परंतु सुमित नावाचं कडवं आव्हान समोर असेल गोलंदाजी करत असताना. सुमित तयार. सुमितने या अगोदर 10 धावा डिफेंड केलेल्या आहेत. सीमा रेसेचे पेहरेदार आता वाढलेले आहेत. डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लॉंग ऑफ ठेवलाय. एक्स्ट्रा कव्हर, कव्हर खाली आहे. सुमित पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओ अँगल चांगला केलाय, ड्राईव्ह चांगला केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे डीप मधून. बॉल हातातून निसटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. करण ती धाव कंप्लीट करताना दिसेल. ये करण है या हिरन है? जिस तरह 2 रन भागे हैं. शॉर्ट रन इथे चेक केली जाईल. आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. शॉर्ट रन चेक करायचे नॉन स्ट्रायकिंग एंडला. देखिए सुमित भुईर ऑक्शन में अनसोल्ड थे, लेकिन उन्होंने जो कारनामा कर दिया है वो आइकॉन भी नहीं कर पाए. 10 धावा अगोदर त्याने डिफेंड केल्या होत्या. तिथूनच एक विजय मिळवला आणि हा संघ आता सेमी फायनल मध्ये खेळताना दिसतोय. ती शॉर्ट रन चेक करण्याचा प्रयत्न होता आणि रन पूर्ण आहेत. 2 धावा मिळतील. बॅट चांगली ड्रॅग केली आहे, आतमध्ये ड्रॅग केली आहे. त्यामुळे 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि 4 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर एक मोठा हिट पाहिजे मांडा टीमला. ओ परफेक्ट यॉर्कर. चांगला यॉर्कर टाकलाय. 1 धाव इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता डेंजर एंडला परत एक वेळा करण आणि त्या 2 धावा इथे कंप्लीट करत असताना पाहायला मिळेल. करण वेगाने धावतोय. करण धावा मिळवतोय. करण 3-13 हे समीकरण एका टीमचे 3-13 वाजतील. एक टीम या स्पर्धेच्या बाहेर. देखिए करण दूल्हे की सराहना करनी होगी. अभी भी जूझ लड़ रहे. 3 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. या बॉलवर कहाणी काय लिहिली जाईल. याच दरम्यान निलेश चंदू पाटील, गोल्ड मॅन ऑफ नवी मुंबई यांचे इथे आगमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत. 3 बॉल 13 एका टीमचे 3-13 वाजतील. या स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता दिसेल. एक संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाईल. 5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. या स्पर्धेमध्ये TDPL चा थरार तुम्ही पाहताय. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे तिथे. कॅच पकडलाय. फलंदाज आउट. करण धुळे बॅक टू द पॅव्हिलियन. 2 करण के रूप में डूबती हुई ऑन द राइज खेला था. लॉन्ग ऑफ पे आउट हो गए. अब 2 गेंदे, एक ही रास्ता रह गया है. डू और डाई, करो या मरो. 2 सिक्सर लगे तो सुपर ओवर होगा. अभी अभी हमारे बीच ये मुख्य अतिथि नीलेश साहब पाटिल, जिन्हें गोल्डन मैन कहा जाता है, उनको दिखाया जा रहा है. आपका हार्दिक स्वागत है. 2 बॉल मध्ये 13 धावा करायच्या आहेत आणि न्यू बॅटर गॉडसन कीका. उत्तनचा खेळाडू बॅटिंग करण्यासाठी आलाय. गॉडसन कीका. मैंने कहा था ना कि जो रनआउट का अप्पू कुंगले का विकेट था वो थोड़ा महंगा पड़ गया है. 2 बॉल जर 12 धावा आल्या तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल. या बॉलवर तर कमीत कमी एक मोठा हिट पाहिजे तर मॅच मध्ये मजा येईल. श्री गजानन डेव्हलपर्स मांडासाठी त्विशा स्पोर्ट्स, जितू, रिची, निलेश, 11 डोंबिवली सध्या तरी फ्रंट सीट वर आहे. बॉल हवे स्ट्रेट. कॉमेंट्री बॉक्स मध्ये 6. व्हाट अ शॉट. गॉडसन कीका. वाह कीका वाह. देखिए अब ये मैच कमजोर दिल वालों के लिए नहीं बचा है. क्या कुणाल सुपर ओवर, सुपर से ऊपर मुकाबला और मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. कडक सेमीफायनल. जी सेमीफायनल अपेक्षित होती तशी सेमीफायनल इथे रंगत असताना हा षटकार आला तर सुपर ओव्हर. जिथे कॉमेंट्री बॉक्स आहे अगदी तिथे जाऊन पडद्यावर बॉल आदळलाय. म्हणजे मी मगाशी चर्चा करत होतो एक 6 पाहिजे आणि तो 6 इथे आलाय. म्हणजेच आता दबाव सुमितवर देखील असेल.
हा बॉल खूप महत्वाचा आहे. इथे जर एक खराब बॉल टाकला, वाईट बॉल, नो बॉल आला तरी देखील मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो टीम श्री गजानन डेव्हलपर्स मांडाचा. आणि जर हा सामना तुम्हाला आवडत असेल तर दोन्ही टीमला टाळ्यांच्या गजरात एकदा समर्थन देऊया. व्हाट अ मॅच. 1 गेंद 7 रन, गोल्डन 6 लगा तो सुपर ओवर. कडक मॅच, पैसा वसूल मॅच. जे प्रेक्षक दूर दूरवरून आलेले आहेत सेमीफायनल पाहण्यासाठी, आजच्या रात्रीतला खेळ पाहण्यासाठी, त्यांच्यासाठी पैसा वसूल मॅच इथे रंगत असताना शेवटचा एक बॉल गॉडसन किका उत्तमचा खेळाडू या मॅच मध्ये सुपर ओव्हर मध्ये टीमला घेऊन जाईल का हे पाहायचंय. त्याच्या समोर असेल सुमित भोईर, ज्या सुमित भोईरने या अगोदर 6 बॉल मध्ये 10 धावा डिफेंड केल्या होत्या. या टीम साठी लास्ट बॉल 7 धावा. ओ नो बॉल, अंपायरचा सिग्नल नो बॉल. ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि आता इथे नो बॉल. कहाणी में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. चेक केला जाईल हा नो बॉल. थांबा थांबा, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. नो बॉल चेक होईल आता. क्यों कहा जाता है क्रिकेट को अनिश्चितताओं का खेल. क्या मुकाबला चल रहा है. ये तीनों मीनारों के पैसे वसूल होते हुए तेजस पाटिल, जल्पेश भोईर और सुशील पाटिल. नो बॉलचा निर्णय टीव्ही अंपायर कडून देखील आलेला आहे. Oh नो my- बॉल आहे म्हणजेच आता नेक्स्ट बॉल फ्री हिट. 7 करायच्या होत्या, 5 आल्या. एका बॉल मध्ये धावा करायच्या आहेत आता 2. मी मगाशीच उल्लेख केला होता, षटकार मारल्यानंतर एखादा खराब बॉल जर टाकला तर दबावामध्ये काही घडू शकतं. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह गॉडसन किकाचा, किकाने मॅच मध्ये आणलंय टीम श्री गजानन डेव्हलपर्स मांडाला. जगन्नाना पाटील भरपूर खुश असतील, टीम मॅनेजमेंट खुश असेल, कारण आता एक बॉल शिल्लक आहे, धावा करायचे 2. देखिए आपने सही कहा, टीका के सामने सभी फीका. 1 गेंद 2 रन. कमजोर दिल वाले मैच से हट जाए. 12,500 प्रेक्षक आनंद घेत आहेत. या बॉलवर जर 1 रन आली तर मात्र सुपर ओव्हर. 2 धावा आल्या तर संघ मांडा इथे जिंकताना दिसेल. श्री गजानन डेव्हलपर 13,500च्या दिशेने वाटचाल करतोय आकडा. GTC वर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. हे चॅनल आपलं हक्काचं चॅनल. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. आणि आता आवडला असेल सामना तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. 1 गेंद 2 रन. इस गेंद का सस्पेंस बढ़ चुका है और आज की रात में टेनिस क्रिकेट के लिए 1 फॉर दी ऑल एंड ऑल फॉर दी 1 बन गई है गेंद. कडक मॅच. विजय बॉल द्या आता. पावले, विजय नवीन बॉल पावले. द्यायचा आहे. बॉल कुठे गेलाय कोणालाच माहिती नाहीये. ज्या पद्धतीने तो कव्हर ड्राईव्ह सजवला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि त्यानंतर मॅच थोडीशी थांबलेली पाहायला मिळाली. त्याच्यामुळे बॉल शोधतायत सगळेजण आणि आता तो बॉल हातात देण्यात आलाय. शेवटचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सुमित भोईर तयार आणि समोर असेल गॉडसन किका. हा सामना जर गॉडसन किकाने जिंकून दिला तर नक्कीच प्रबळ दावेदारी तो पेश करताना दिसेल मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारावर. ज्या पद्धतीने तो आतापर्यंत खेळलाय, खरोखर चांगली बॅटिंग त्याने केली आहे. या मॅच मध्ये मॅच बॉल देखील आलाय असं दिसतंय. देखिए किनारे पे तो एक टीम डूबेंगी और किनारे पे डूबने का गम भारी रहता है. जो भी टीम हारेंगी, मेरा अपना मानना है, आज रात नहीं कल रात भी नहीं सोएंगी. 1 बॉल आणि 2 धावा करायचे आहेत. व्हॉट अ मॅच. काय सामना इथे रंगलाय. सीमारेषेचे पेहरेदार परत एक वेळा वाढलेले दिसत आहेत. हा बॉल हृदयाची धडधड वाढवणार आहे. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे झालेत. जे पूर्वीच उभे होते ते अंगठ्यावर उभे झालेत आणि जे अंगठ्यावर उभे होते त्या आता मात्र नखावर उभे झालेले आहेत. अशी परिस्थिती आली या मॅच मध्ये. अंगावर शहारे आणणारा सामना. फ्लिक केला ऑन साइडला. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गॉडसन किका विकेट कीपर एंडला. सुपर ओव्हर, सुपर ओव्हर इथे होईल का. त्याच्या अगोदर रन देखील चेक केली जाईल. या शॉर्ट रन चेक केली जाईल. शॉर्ट रन चेक होईल. स्ट्रायकिंग एंडला शॉर्ट रन चेक केली जाईल. त्याच्यानंतर निर्णय येईल. तोपर्यंत कोणी आतमध्ये जाऊ नका. तोपर्यंत थांबा, तोपर्यंत थांबा. कहानी में ट्विस्ट है. शॉर्ट रन चेक केली जाईल. क्या कुछ घट रहा है इस मुकाबले में.
जो नहीं हुआ था वो हुआ है. स्ट्रायकिंग एंडला ती शॉर्ट रन चेक केली जाईल, त्याच्यानंतर निर्णय येईल. एक्झॅक्ट सुपर ओव्हर होईल का ते पाहिलं जाईल. रन कंप्लीट आणि बॅटर आउट आहे, त्याच्यामुळे मॅच टाय झालेली आहे आणि टाय ब्रेकर सुपर ओव्हर असेल. आता या मॅच मध्ये सुपर ओव्हरचा थरार सेमी फायनल 1 मध्ये तुमच्या समोर रंगताना दिसेल. हा ऍक्शन रिप्ले त्या स्ट्रोकचा ऑन साइडला फ्लिक केला, एक धाव इथे कंप्लीट केली आहे आणि ती कंप्लीट धाव का दिली त्याचं कारण पहा. बॅट खूपच चांगली ड्रॅग केली आतमध्ये त्या बॅटरने आणि त्याचमुळे ती धाव कंप्लीट इथे कळवली आहे टीव्ही अंपायरने. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज गॉडसन कीका रनआउट झालाय स्ट्रायकिंग एंडला, विकेट कीपर एंडला आणि त्यामुळे सामना झालाय टाय आणि आता टाय ब्रेकर असेल सुपर ओव्हर. देखिए TTPL में सब कुछ हुआ था, नहीं हुआ था तो सुपर ओवर नहीं हुआ था. चला सुपर ओव्हर लगेच सुरू करायचे. बॅटर पाठवा. अयूब आपले फलंदाज लगेच पाठवायचे. सुपर ओव्हर कोण टाकतंय? विजय पावले. थरार सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. इथे लास्ट ओव्हर मध्ये सर्व घडामोडी इथे घडताना पाहिल्या मिळाल्यात. कडक सामना रंगला. 2 वेळेला करण वाचला, परंतु त्यानंतर गॉडसन कीका आला. सामनाच बदलला. करण आउट झाला. गॉडसन कीकाने कॉमेंट्री बॉक्सच्या समोर षटकार मारला. आणि तो षटकार मारल्यानंतर हा चौकार जो आला होता तो नो बॉलवर आला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की सगळ्यांच्याच नजरा खेळल्या होत्या. शेवटच्या बॉलवर फ्लिक केला आणि तिथे 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउट झाला फलंदाज आणि सामना बरोबरी सुटला. आता सुपर ओव्हर सुरू होईल त्या अगोदर डीजे हंसला इथे एक संधी देऊया. आइए दोस्तों लौट चलते हैं सुपर ओवर के इस सफर की तरफ. विजय पावले को बॉलिंग के मोर्चे पे लगाया गया है. चला मॅच लगेचच आपण सुरू करणार आहोत. आज आपण पाहतोय उंबारीचे भास्कर म्हात्रे यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मांडा टीम के सपोर्टर्स आपको थोड़ा बाउंड्री के अंदर होना है प्लीज. चला ते 2 बॅटर तर पाठवा पहिले. यस पीछे होना है बाउंड्री के. क्या लगता है सुपर ओवर. बोपरचे प्रशांत माळी यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. देखिए कुछ कुर्सियां बाउंड्री के बिल्कुल लगकर है रोप को. हम आपसे हाथ जोड़ के निवेदन करते हैं थोड़ा सा आपको पीछे होना है प्लीज. सुपर ओव्हर चा थरार आता आपल्या समोर रंगेल. कडक मॅच सेमी फायनल रोमहर्षक सामना सगळ्यांच्या समोर पाहायला मिळाला. गुलाबी थंडीमध्ये अशी जर मॅच पाहायला मिळाली तर याच्यापेक्षा अजून काय पाहिजे माणसाच्या आयुष्यात. ये आप देख सकते हैं गोल्डन मैन को. लेकिन सुपर ओवर क्या बल्लेबाजी की रॉडसन कीका ने. चला बॅटर पाठवा. अयूब सलामीची जोडी लगेच पाठवा सुपर ओव्हर, कारण 11:30 ऑलमोस्ट वाजलेले आहेत. अजून आपल्याला 2 मॅच कव्हर करायचे आहेत. ये तो होना ही था. अयूब शेख के साथ भूषण गोले. देखना है कि सुपर ओवर की कुणाल सर आईसीसी रूल के मुताबिक अगर सुपर ओवर टाई हुआ तो फिर सुपर ओवर, फिर तो रात भर चलते रहेगा. टाय ब्रेकर सुपर ओव्हरच आहे. आणि अनंत पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सर्वात महत्वाची भूमिका ते पार पाडतात.
त्याचबरोबर दिनेश पाटील टायगरचे उद्योजक आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. दोघांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये TDPLच्या वतीने. आणि आता या मॅच मध्ये सुपर ओव्हरचा थरार तुम्ही पाहाल. भूषण गोळे साताऱ्याचा खेळाडू आणि त्याच्या बरोबरीने अय्यूब जो कासार वडवलीचा खेळाडू आणि त्याच्या समोर सांगली जिल्ह्यातील मांगले तालुक्यातील आपण पाहतो मांगले गावचा खेळाडू सांगली जिल्ह्यातील खेळण्यासाठी सज्ज होईल. 32 शिराळा तालुका आहे, मांगले गावचा खेळाडू आहे विजय पावले. विजय पावले पहले सुपर ओवर में आपके साथ हूं मैं सिद्दीक भाभे और मेरे साथ है मिस्टर IPL कुणाल दाते. क्या मुकाबला है, ये तो सेमीफाइनल की झांकी है. अभी दूसरा सेमीफाइनल और फाइनल बाकी है. बने रहे हमारे साथ. लगता है कि आज की रात क्रिकेट की रात है, क्रिकेट की बारात है. खेल की शुरुआत विजय पावले सामना करेंगे अयूब शेख. अभी तक अयूब शेख ने सिक्सर से ही खाता खोला है. क्या सुपर ओवर में भी सिक्सर से खाता खोलेंगे विजय पावले? अयूब शेख के लिए कट किया हवा में, गली में कैच और अयूब शेख आउट. शून्यावर आउट. सुपर ओव्हर मध्ये विजय पावलेचा विजय होतोय. पहिल्याच बॉलवर अय्यूब आउट होतोय. म्हणजेच या मॅच मध्ये आता थोडीशी हवा काढली असं म्हणायला हरकत नाहीये. त्विषा जितू रिची निलेश शिलोन डोंबिवलीने. त्यामुळे आता लास्ट विकेट मांडा टीमची. पाहूया कोणता बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय सुपर ओव्हर मध्ये खेळण्यासाठी. 5 बॉलचा खेळ शिल्लक. उछाल ज्यादा था, कट करना चाहते थे अपर, बल्ले को छू कर गेंद गली में गई. वैसे भी गली महबूब की हो या क्रिकेट की, इसके चक्कर अच्छे नहीं होते. पकड़े जाने का डर रहता है और पकड़े गए वहां पर अयूब शेख. इस मैच में 2 मरतबा विजय पावले ने अयूब शेख को आउट किया है. ये देखिए किस तरह से खेला था, सॉफ्ट डिसमिसल. सुपर ओवर भी कुणाल सर आंकड़ों का खेल है. आपको क्या लगता है कि सुपर ओवर में सेफ टोटल तो नहीं, एक अच्छा टोटल क्या रहता है? कॉटसन किकालाच पाठवलंय. मला असं वाटतं 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 10च्या आसपास धावा केल्या तरी मजा येईल या मॅच मध्ये. आणि ती जबाबदारी भूषण गोळेने स्वतःच्या खांद्यावर गॉडसन किकाच्या बरोबरीने उचलणं गरजेचं आहे. कारण हाच तो गॉडसन किका आहे जिथे 3 बॉल मध्ये 13 करायचे होते, त्याने सामना टाय करून दिला. हालांकि कितने नंबर पे बल्लेबाजी को आए थे कीका, इनका भी हाल ऋषिकेश कानेटकर की तरह है. ऋषिकेश कानेटकर ने गोल्डन बाउंड्री लगा के भारत को जीताया था और बहुत देर तक वो भारत के लिए ODI खेले थे. गॉडसन कीका सामना करें विजय पावले का. खाता नहीं खुला है श्री गजानन डेवलपर्स मांडा का. अच्छा ड्राइव, गेंद कवर पॉइंट पे मिसफील्ड हुआ है. एक ही रन, 1 रन 1 विकेट. संदेशने जास्तच कॅज्युअली घेतलंय या मॅचला, सुपर ओव्हरला. नंतर स्माइल देखील त्याच्या चेहऱ्यावर आहे, कारण बॉल अगदी त्याच्या बाजूने निसटून गेला, जसा सकाळी आंघोळ करताना साबण निसटतो. विजय पावले भूषण गोले के लिए. ये खिलाड़ी खास है, इसलिए मांडा वासियों को इसकी आस है. कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, दूर से खिलाड़ी पहुंचे हैं, लेकिन इस बीच 2 रन बनाए भूषण गोले ने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की कुठेतरी भूषण गोळेने जबाबदारी घेणं गरजेचं आहे. धावा कराव्या लागतील, महत्वपूर्ण धावा असू शकतात. 10च्या आसपासचं टार्गेट इथे नक्की सेट करायला पाहिजे. 3 रन 1 विकेट कमाने के बाद सांगली एक्सप्रेस विजय पावले. अच्छा ड्राइव, आगे रखी हुई गेंद, आउटफील्ड में खिलाड़ी, 1 से ज्यादा कुछ भी नहीं. स्कोर आगे बढ़ता हुआ. सुपर ओवर में 4 रन 1 विकेट. चांगला सामना, रंगतदार सामना. प्रेशर किती आहे पाहे या मॅच मध्ये. विजय पावले सारखा खेळाडू हे हँडल करू शकतो. त्याचबरोबर फलंदाजीमध्ये सचिन गोळे सारखा
माफ करा, खेळाडू भूषण गोळेसारखा खेळाडू हे प्रेशर हँडल करू शकतो. आणि आता आपण पाहतोय 4 धावा फलकावर लागल्यात, एक फलंदाज बाद आहे, अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक. विजय पावले बैकफुट पे गए, पंच किया हवा में, लेकिन फील्डर नहीं पहुंचेंगे. इस बीच 2 रन बनाए कीका ने. इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रनों पे पहुंचा है. कितनी गेंदें बची है? 1 गेंद बची है. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे, 6 धावा झाल्यात. आणि गॉटसन कीका साठी खूप महत्वाचा बॉल. इथे षटकार किंवा चौकार जरी मारला तरी 10 धावांचं टार्गेट सेट होऊ शकतं. ते टार्गेट खूप महत्वाचं ठरेल या मॅच मध्ये. पाहूया लास्ट बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुपर ओव्हर भरपूर कमी वेळेला पाहायला मिळतात आणि ती देखील सेमी फायनल मध्ये. पावले इस मर्तबा बल्ले के अंदर लगी है, 1 रन. कुल मिलाकर सुपर ओवर में श्री गजानंद डेवलपर ने बनाए, मांडा ने 7-8 की चुनौती रखी है फाइनल में पहुंचने के लिए त्यूसा, रिची, जीतू, नीलेश 11 को. तो क्या कौन सी पहली टीम रहेंगी जो फाइनल में पहुंचेंगी, ये टोटल भी बड़ा घातक है. बल्लेबाज सोचते हैं कि किस तरह का सुपर ओवर रहा. पहली गेंद जिस पे अयूब शेख ने अपर कट किया, मिस टाइम किया, गली में आउट हुए. उसके बाद कीका आए, उन्होंने आहिस्ता से गेंद को कवर्स में पुश किया, 1 रन आया. उसके बाद फ्रंट फुट पे आके फ्लिक किया था भूषण गोले ने, 2 रन आए. अगली गेंद पे विजय पावले के बहुत ही जड़ में गेंद थी, ड्राइव जरूर किया था, 1 से ज्यादा रन नहीं बना था. और ये गेंद जिसे बैकफुट पे जाके पंच किया था गैप में, 2 रन लिए थे कीका ने. और आखिरी गेंद थी जिसमें बल्ले के अंदर लगी थी, कमाल का टेलीकास्ट जीटीसी का. देखिए फुलटॉस की गेंदों ने काफी रंग भरा है. ये मैन ऑफ द सीरीज की बाइक महाराष्ट्र की एवन जोड़ी नीलेश पाटिल और शुकेश डाकी की देन. फुलटॉस गेंदों से ये टीडीपीएल खेला जा रहा है और फुलटॉस गेंदें जो है 24 कैरेट हैवी, ये बहुत ही अच्छाई से बनाई गई. इसका वेट बहुत सही है, ग्रिप बहुत अच्छी मिलती है गेंदबाजों को. बल्ले के बीचों बीच लगती है तो बहुत दूर जाती है. तो मैं कह सकता हूं कि बल्लेबाजों और गेंदबाजों की पसंद. जागृति स्पोर्ट्स का भी हम थैंक्स कहेंगे. श्री विठल कृपा नेटवर्क, द रॉयल इवेंट्स, ये को पावर्ड है. सावली क्रिएशन, सियाराम शॉप, फ्यूचर फॉरएवर, ये ट्रॉफी शॉप और B&M ग्रुप. तो खेल की शुरुआत, एक रन कीमती, एक रन कीमती है. हालांकि गणित में से कुणाल सर 2 में से 1 निकालो तो 1 बचता है, लेकिन प्रेम का हिसाब किताब अलग है. इसमें से 2 में से 1 निकालो तो 0 बचता है. इट्स ओवर टू यू कुणाल सर. डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, ठाणे 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 प्रीमियर लीग. तर 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉलमध्ये 8 धावा करायच्या आहेत या सुपर ओव्हरमध्ये. सुपर ओव्हरमध्ये सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. टाय ब्रेकर सुपर ओव्हर आहे, लक्षात घ्या. ICCच्या न्यू रूल्स नुसार 6 बॉल आणि 8 धावा करायच्या आहेत आता या मॅच मध्ये. आणि भूषण गोळे हे षटक टाकताना दिसेल. विजय पावले आणि सुहास पवार ही जोडी मैदानामध्ये आहे. विजय पावलेने गोलंदाजी केली, विजय पावलेने तीच जबाबदारी घेऊन आता फलंदाजीसाठी आलाय.
जबाबदारी घेणं खूप गरजेचं असतं मॅच मध्ये एक आयकॉन खेळाडू म्हणून, आणि तीच जबाबदारी आता भूषण गोळेने देखील घेतली आहे. बॉल त्याने हातात घेतलाय. पहिलाच बॉल स्वीप मारलाय. डीप मध्ये फिल्डर धावतोय बॉल पर्यंत. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विजय ती दुसरी धाव कंप्लीट करेल. 2 धावा पहिल्या बॉलवर पूर्ण झाल्यात. आता करायच्यात 5 बॉल मध्ये 6 धावा. आठ धावांचं लक्ष या मॅच मध्ये. जो संघ जिंकेल तो थेट जाईल फायनल मध्ये. 5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक TDPLच्या चौथ्या पर्वामध्ये. 5 चेंडू 6 धावा. त्विषा जितू रिची निलेश 11 डोंबिवली विरुद्ध श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या 2 टीमच्या दरम्यान सेमीफायनलचा थरार. अपील करतो एका बाजूला गोलंदाज. विकेट कीपरने बॉल अडवला आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. वाईड बॉल साठी DRS वापरलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चार बॉल आणि 6 धावा करायचे आहेत. मॅच अंतिम टप्प्यामध्ये. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. आणि या कंट्रोल रूम मधून म्हणजेच PCR रूम मधून हा निर्णय आलाय. हा फेअर बॉल आहे. योग्य बॉल आहे. 4 चेंडू 6 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. विजय पावले साठी एक फ्लाय स्लिप, एक शॉर्ट फाईन लेग, एक गली, एक शॉर्ट कव्हर. बॉल हवेत आहे. फिल्डर खाली येतोय फाईन लेगचा. पकडला जाईल झेल. चिराग माळीने टिपलाय झेल. फलंदाज विजय पावले आउट. आणि 3 बॉल मध्ये आता 6 धावा करायचे आहेत. त्विषा स्पोर्ट्स जितू रिची निलेश 11 डोंबिवलीला. कुणाल, मुझे तो लगता है कि ये भी सुपर ओवर बराबर पे छूटेगा, टाई पे, क्योंकि 3 रन है, 3 गेंदे हैं और 6 रन है, जबकि बल्लेबाजी के लिए अमोल पाटील आलाय आता नवीन फलंदाज. आणि मागच्या काही सामन्यांमध्ये त्याच्या बॅट मधून धाव आल्या. षटकार वगैरे तो मारतोय. एक मोठा खेळाडू आहे. सोनारपाडा गावला बिलॉंग करतो आणि एक महत्वाचा खेळाडू अशा सिच्युएशन मध्ये आता मैदानामध्ये येतोय. सुहास पवारच्या बरोबरीने. 3 बॉल 6 धावा करायचे आहेत. सेमी फायनलची मॅच टाय झाली. सुपर ओव्हर मध्ये गेली आणि हा सामना आता खरोखर रंगतदार अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलाय, जिथे 3 बॉल मध्ये 6 धावा करायच्या आहेत अमोल पाटील आणि सुहास पवार या जोडीला. तीन बॉल 6 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. तो षटकार मारून सामना जिंकून देईल का? परंतु षटकार मारून जर सामना जिंकून दिला तर पारितोषिक नक्की भेटतील, याच्यामध्ये शंकाच नाहीये. म्हणजेच मारल्यानंतर पारितोषिक नक्की देऊ शकतात. आज महत्वपूर्ण अनाउन्समेंट जल्पेश भोईर आणि संपूर्ण TDPL मॅनेजमेंटने केली आहे. आज कोणत्याच खेळाडूवर पैसे वगैरे लागले जाणार नाहीयेत कॉमेंट्री बॉक्स मधून तरी. फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. फ्लिक करत असताना तोच फाईन लेगचा फिल्डर गेलाय बॉल पर्यंत. एक धाव मिळताना दिसेल. यॉर्कर चांगला टाकला होता नो डाऊट, परंतु त्याला देखील डिक आउट करत असताना सिंगल प्राप्त केली आहे अमोल पाटीलने. 2 बॉल धावा करायच्यात 5. कमाल का यॉर्कर था ये. देखिए बिल्कुल टो क्रेशर था और बल्ले की टो से जड़ से शॉर्ट बैकलिप से बचाया था. अभी भी मैच बराबरी पे है. 2 गेंदे 5 रन और टीम के कप्तान सुहास पवार सामने. 2 बॉल 5. व्हाट अ मॅच. सुहास पवार टीमचा कॅप्टन. आपली जी नाव आहे ती मात्र पहिलं तिरी घेऊन जाईल का, किनाऱ्यावर लावेल का? 5 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. हे 2 बॉल पुढील 2.5 लाख रुपयाचे आहेत.
याच्यामध्ये शंका नाहीये. आणि एक मोठा हिट आला तर सामना जिंकेल इथे त्विशा स्पोर्ट जितुरीची निलेश 11 डोंबिवली. एक डॉट बॉल आला तर शेवटच्या बॉल पर्यंत रंगतदार तोच थरार प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो. सेमी फायनलची लढत 13,095 प्रेक्षक आनंद घेतात या सामन्याचा. हळूहळू त्याच्यामध्ये देखील वाढ होत असताना आपण पाहतोय. 2 विंडो मध्ये सध्या प्रक्षेपण केलं जात आहे. एका बाजूला सुहास पवार आहे, दुसऱ्या बाजूला साताऱ्याचा भूषण गोळे गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना दिसेल. साताऱ्याचा कंदी पेळा भरपूर फेमस आहे. सातारी भाषा भरपूर फेमस आहे. साताऱ्याचा भूषण गोळे तेवढाच फेमस आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये. परंतु तो या 5 धावा वाचू शकेल का? राऊंड विकेट आलाय आता. हुक केलाय, फिल्डर आहे, कॅच ड्रॉप. 1 रन इथे कंप्लीट. आणि आता अमोल पाटीलवर संपूर्ण दारोमदार. या बॉलवर 3 धावा झाल्या, परत सुपर ओव्हर. या बॉलवर चौकार आला, मॅच विन करताना दिसेल त्विशा जितुरीची निलेश 11 डोंबिवली. षटकार आला तोच रिझल्ट. डॉट बॉल आला तर संघ जिंकताना दिसेल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. जयेश पाटिल ने कैच छोड़ा है या मैच छोड़ा है, ये देखने वाली बात रहेगी. लेकिन फिर से कमजोर दिल वाले हट जाएं. 1 गेंद 4 रन. मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा. एक बॉल मध्ये 4 धावा करायच्या आहेत. 16,801 प्रेक्षक आता या TDPL चा आनंद घेत आहेत. GTCच्या बरोबरीने ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीवर शेवटचा एक बॉल अमोल पाटीलच्या हातामध्ये. पूर्णपणे संघ मालकांचा आणि टीमचं देखील भविष्य आहे. फायनल खेळायची असेल तर बाउंड्रीच्या बाहेर बॉल मारावा लागेल. 1 बॉल 4 धावा. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. 1 वेळा सुपर ओव्हर झाली आहे, परत सुपर ओव्हर होईल का हे पाहायचंय. लास्ट बॉल. एका बॉलवर धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. त्विशा, जीतू, रिची, निलेश 11 डोंबिवलीला 1 बॉल 4. मिड विकेट लॉंग ऑन सेट केलाय. बॉलर तयार. अमोलचा बॉल ढगात गेलाय. फिल्डर स्वतः भूषण गोळे खाली. कॅच. भूषण गोळेने झेल टिपलाय, सामना खिशात घातलाय. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा हा संघ पहिला संघ ठरतोय TDPL मध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा. अभिनंदन. Party